आगतम स्वागतम शुभ स्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे व अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीवन गौरव पुरस्कार आणि न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी तसेच ज्येष्ठ कवी व शिक्षण तज्ज्ञ गणेश हरी पाटील अर्थात गह पाटील पुरस्कार समारंभामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, कवी गह पाटील यांनी डराव 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 डवा डराव डराव का उगाच ओरडता राव अशा हलक्या फुलक्या कवितांनी कधी वातावरण प्रफुल्लित केलं तर कधी शर आला तो आला काळ विवळला श्रावण बाळ अशा कवितांनी श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्यांच्याच एका कवितेच्या माध्यमातून करणार आहे. मी समोर बोलवत आहे इयत्ता 9वी अ मधील विद्यार्थिनी स्वरा सलोनी व ललिता यांना. देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सूर्य देतो सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्यांचे, पडे त्यांचे सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे किती गोड बोले गाणे गाती, गाणे गाती सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, सुंदरशी आम्ही मुले देवा तुझी, देवा तुझी, देवा तुझे किती सुंदर आकाश. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, इतकी सुश्राव्य कविता लिहिणारे माननीय गह पाटील हे आपल्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेचे विद्यार्थी. कधी काळी तुमच्यासारखेच विद्यार्थ्यांच्या गर्दीमध्ये बसणारे हे माननीय कविवर्य यांच्या नावाने आज कवितेचा पुरस्कार दिला जात आहे, साहित्याचा पुरस्कार दिला जात आहे. तर हा पुरस्कार देणारी संस्था अर्थात अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था या संस्थेचे अध्यक्ष माननीय राजन लाखे यांना मी अशी विनंती करतो की कृपया आपण प्रास्ताविक करावे. माननीय राजन लाखे सर. नमस्कार. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कार समारंभात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ तसेच संस्थेचे सल्लागार आदरणीय डॉक्टर नम जोशी सर, आजच्या कार्यक्रमाला ज्यांच्या हस्ते पुरस्कार समारंभ आहे पण ते थोडे चंद्रकांत दादा पाटील थोडे उशिरा येणार आहेत, तर ते आल्यानंतर तो समारंभ होईलच. त्याचप्रमाणे प्रमोद रावत सर नाही आले. नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत सर, न्यू इंग्लिश शाळा समिती अध्यक्ष खिमराज रणपिसे सर, त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका सुनीता राव, नवनिर्वाचित संस्थेचे नवनिर्वाचित कार्यवाह आमचे मित्र आनंद काठीकर,
त्याचप्रमाणे बालकुमार संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर मंदा खांडगे, दुसरे विश्वस्त आमचे शिरीष चिटणीस, शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर सविता केळकर, त्याचप्रमाणे पलांडे सर, आणि आजच्या मुख्य म्हणजे पुरस्काराच्या मानकरी जे दोन ज्यांच्यासाठी हा फार पुरस्कार समारंभ आहे त्या म्हणजे माधुरीताई सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर निलिमा गुंडी. त्याचप्रमाणे समोर असलेले सर्व उपस्थित मान्यवर, मुलांनो, बालमित्रांनो आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे शिक्षक आणि रसिकांनो. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार संस्था अमरेंद्र गाडगे आणि भारा भास्कर भारा भागवत यांचा कार्याचा गौरव म्हणून यांच्या नावाने गुरुवर्य डॉक्टर नम जोशी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही अमरेंद्र भास्कर संस्था ही बालकुमारांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. मुख्य म्हणजे मुलांचं भावविश्व जितकं सर्वांगीण करता येईल त्यासाठी सर्जनशीलताचा ध्यास आणि तो ध्यास मुलांमध्ये निर्माण व्हावा यासाठी सातत्याने उपक्रम राबविण्याचं हे कार्य ही संस्था करते आहे. संस्थेचा जर काळ सोडला, कोरोनाचा काळ सोडला, तर संस्थेचे आजपर्यंत 4 संमेलने झाली आहेत. एक म्हणजे नगर जिल्ह्यात शेवगावला झालं आहे, त्यानंतर भिलार, पुणे, कर्जत, जामखेड येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने यशस्वी झाली. ती यशस्वी या कारणाकरता झाली की मुलांचा सहभाग सर्वात म्हणजे उत्कृष्ट होता. आणि त्याचप्रमाणे कर्जत जामखेड जे मागच्या वर्षी संमेलन झालं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तर त्या बालकुमार संमेलनात 5000 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला गेला. हे त्यात विशेष होतं. मित्रांनो, अखेर अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था शाळांमधूनही विविध उपक्रम राबवतच आहे. मुलांसाठी विविध स्पर्धा घेऊन, पारितोषिके देऊन त्यांना उत्तेजनही देत आहे. मुलांसाठी लेखन करणारे कवी, लेखक यांना कथा, कविता, कादंबरी, बालनाट्य, नाट्यछटा, बालवाङ्मय या विभागातील साहित्य कृतींना दरवर्षी गौरवलं जातं. आणि त्याचप्रमाणे 2 व्यक्तींना ज्या 2 व्यक्ती की ज्या बाल चळवळीमध्ये कार्य करणार आहे आणि बाल साहित्यामध्ये प्रौढांसाठी आणि मुलांसाठी या दोन्ही याच्यात घेणाऱ्या 2 व्यक्ती निवडल्या जातात. आणि या 2 व्यक्तींचा एकाला जीवनगौरव पुरस्कार आणि दुसऱ्याला गह पाटील पुरस्कार, कवी गह पाटील पुरस्कार, तर हा दिलेला जातो. आणि यावर्षी निवड समितीने 36 वर्ष बालरंजनच्या माध्यमातून मुलांसाठी व्यायाम, खेळ, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या सृजनशीलतेने म्हणा, संवेदनशीलतेने, तळमळीने कार्य करणाऱ्या माधुरी सहस्त्रबुद्धे यांना हा निवड झालेला आहे. त्याचप्रमाणे 35 वर्षापासून बालसाहित्य, काव्य, ललित, समीक्षा, संपादन, वाङ्मय इतिहास आदी प्रकल्प राबवणाऱ्या आणि साहित्य क्षेत्रात एक ठसा उमटवणाऱ्या डॉक्टर निलिमा गुंडी यांची निवड समितीने गह पाटील डॉक्टर मंदा खांडगे पुरस्कृत कविवर्य गह पाटील पुरस्कार यांना. तर अशा प्रकारे आज हा पुरस्कार त्या पुरस्काराचं जे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी आपण त्यांची वाट पाहणार आहोत. पण या कार्यक्रमासाठी नम जोशी सर यांचं मार्गदर्शन सतत या संस्थेला असतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था पुढे जाते आहे, यशस्वी कार्य करते आहे. आणि आजचा कार्यक्रम जो संयुक्त विद्यमाने केलेला आहे त्यामध्ये प्रमोद रावत सर, रणपिसे सर, सुनीता राव, डॉक्टर सविता केळकर यांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांना टाळाले.
संस्थेच्या शाखा महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत. संस्थेच्या शाखा सध्या लातूर, त्याचप्रमाणे परभणी आणि सातारा इथे कार्यरत आहेत. आणि आता संस्थेने नुकतीच मान्यता दिली आहे, ती म्हणजे ती शाखा धाराशिव येथे सुरू होत आहे. आणि ती धाराशिवला आता 4थी शाखा होते आणि ती शाखेचं उद्घाटन येत्या साधारणतः 15-20 दिवसात होणार. मित्रांनो, विचारावर विचार करणारा जो विचार तो म्हणजे विवेक. बुद्धी तेथे ज्ञान, ज्ञान तेथे सन्मान. सन्मान जो आज आपण करणार आहोत तर त्या विचारांचा करणार आहोत, ज्या विचारांनी आज बालकुमार साहित्य संमेलन, बालकुमार साहित्य चळवळ ज्यांनी राबवली आहे त्या व्यक्तींचा सन्मान आज होणार आहे. तर विचारावर विचार करणारा जो विचार आहे तो म्हणजे विवेक. आणि विचारावर विचार करायला लावणारा विचारावर पुन्हा विचार करणारा जो आहे तो म्हणजे विचारवंत. आता हा जो आहे हा विचार आणि आजचा जो विचारवंत आहे त्या दोघांचाही समन्वय साधून ही बालकुमार संस्थेला आज ती मुलांची गरज आहे. वाद नाही की जेणेकरून की आजची पिढी पुढे जाते आहे, पण वयापेक्षा जास्त बुद्धिमान आजची पिढी आहे. आणि ही जी पिढी आहे ती शिक्षकावर किंवा पाल्यावर अवलंबून नाही, ही सगळी सोशल मीडियावर अवलंबून आहे. आणि सोशल मीडियावर पाहिजे ते उत्तर पाहिजे तेव्हा तसं उत्तर तिथे मिळतं. पण सोशल मीडियाचं मला असं वाटतं की सोशल मीडियावर जे उत्तर मिळतं त्याची जर दिशा चुकली तर बालकुमार किंवा बालमुलं भरकटायला वेळ लागणार नाही. म्हणून अमरेंद्र त्याच्यासाठी गरज काय आहे तर वाचन संस्कृतीची गरज आहे. त्यासाठी वाचन संस्कृती असेल तर ती पुस्तकातून मिळते. आणि त्यासाठी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दरवर्षी बालकुमार दिवाळी अंक प्रसिद्ध केला जातो. बालकुमार दिवाळी अंक भरपूर संस्था करत नाही असं नाही, पण त्यासाठी बालकुमार दिवाळी अंकात काय हवं काय नाही याची मात्र चिकित्सा करणारी ही संस्था आहे, ज्यांनी एक कार्यक्रम घेतला. त्यामध्ये सर्व संपादकांना बोलवलं आणि त्या संपादकांना ज्या बालकुमार जी दिवाळी अंक आहे त्या संपादकांना बोलवून तिथे परिसंवाद घडवून आणला आणि त्या परिसंवादात मुलांना सामील करून घेतलं आणि मुलांना सामील करून त्यामध्ये काय हवं त्या मुलांना काय नको याचा आढावा घेतला. आणि त्याच्यानंतर ते अंतरंग जे आहे त्या मुलांचं कळलं आणि त्याप्रमाणे ते बालकुमार अंक आता सध्या त्या संस्थांनी तो त्याप्रमाणे ते काढतात आहे. तर हे अंतरंग कळणारे, मुख्य म्हणजे हे अंतरंग कळणारे 2 पुरस्कारात हे आज आपल्या समोर आहेत. ते म्हणजे पुन्हा एकदा मी पुनरुच्चार करतो की ज्यांनी काम केलेलं आहे, मुलांना काय हवं काय नाही त्याच्यातून सातत्याने काम करणाऱ्या माधुरी सहस्त्रबुद्धे आणि दुसऱ्या म्हणजे डॉक्टर निलिमा गुंडी यांचा सत्कार आपण जो करणार आहोत. त्यामध्ये या दोघांचंही अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार संस्था आणि न्यू इंग्लिश शाळा या दोघांचाही त्यांचं आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा अभिनंदन करूया. त्याचप्रमाणे आज सगळे उपस्थित असणारे आपण सर्व, त्याचप्रमाणे बाकीचे जी मंडळी आहे व्यासपीठावरती सर्व संस्थेचे पदाधिकारी यांचं मी सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जे काही तुम्ही ऐकत आहात त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की व्यासपीठावर साहित्यिकांची एक मांदियाळी आणि व्यासपीठात समोर बसणाऱ्या पहिल्या 3 रांगांमध्ये अनेक साहित्यिक तसेच नामवंत सामाजिक कार्य करणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. आणि यामध्येच माझे स्वतःचे गुरु डॉक्टर दिलीप गरुड हेही आहेत. आणि त्यांचे जे गुरु आहेत किंवा त्यांनी ज्यांच्या साहित्यावर PhD केलेली आहे असं व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. माननीय डॉक्टर नम जोशी. त्यांचा परिचय आपल्या संस्थेच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील आपल्या डॉक्टर सविता केळकर मॅडम यांनी करून द्यावं अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार. मी थोडक्यात नम जोशींचा परिचय करून देते. ते माझेही शिक्षक आहेत आणि माझ्या नवऱ्याचेही शिक्षक आहेत आणि माहिती नाही इथे किती जणांचे ते शिक्षक आहेत आणि किती पिढ्यांना त्यांनी घडवलेलं आहे.
कुमारवयात घरोघरी वृत्तपत्रे टाकावी लागण्या एवढी विपरीत स्थिती सोसून सुद्धा आपली सकारात्मकता, रसिकता, प्रतिभा, कल्पकता आणि ज्ञानतृष्णा याच्या बळावर आपण अध्यापक, प्राध्यापक, विद्यावाचस्पती, साहित्यिक, समाज प्रबोधक आणि आमच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी एक दीपस्तंभ बनला. आपले प्रेरणास्थान साने गुरुजी यांच्या आंतरभारतीयच्या ध्यासाची इमान राखत आपण मराठी, हिंदी, इंग्रजी आणि सिंधी अशा 4 भाषांमध्ये अस्खलित आणि उद्बोधक व्याख्याने दिली. 4 भाषांवर प्रभुत्व असलेले संभाषण चतुर्वक्ते अशा अर्थाने आपण चतुर्भाष आणि चतुरभाष ठरला. आपण विद्यार्थ्यांना जगावे कसे हे शिकवण्यासाठी जगणारे शिक्षक आहात. नुमवी प्रशालेत अध्यापन करून आपण शेकडो विद्यार्थ्यांना घडवले. टिळक शिक्षण महाविद्यालयात आपल्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी डॉक्टरेट मिळवली. प्रस्तावनकार, अनुवादक, कथाकार, नाटककार, बोधकथाकार, कादंबरीकार, चरित्रकार, व्यक्तिचित्रकार, वैचारिक लेखक आणि बालसाहित्यकार अशा अनेक भूमिकांद्वारे साहित्यसेवा करत आपण सुमारे 70 पुस्तके लिहिली. यशवंतराव चव्हाण, अटल बिहारी वाजपेयी, राज कपूर यांच्यापासून ते विठाभाऊ नारायणगावकर आणि माऊली गावाच्या सामान्य रिक्षावाल्यापर्यंत अनेकांशी अकृत्रिम मैत्री जोडून आपण लोकप्रिय बनलात. प्रकृती, प्राक्तन आणि प्रवृत्ती या 3 प्रकारांशी प्रदीर्घ संघर्ष करत आपण प्रचंड प्रगती केली. स्वास्थ्य संपन्न आणि सृजनशील शतायुषी वाटचालीसाठी मी आपणास मनपूर्वक शुभेच्छा देते. सरांचा परिचय खूप मोठा आहे, पण मला माहिती की आपल्याला इतके सगळे थोर लोक पुढे आहेत तर त्यांचं ऐकायचं आहे. सर, मनापासून धन्यवाद. आजचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नम जोशी यांचा सत्कार अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माननीय राजन लाखे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्रोते हो, आपल्या शाळेमध्ये सध्या संस्थापक सप्ताह चालू आहे. बेटे बेटे सावधान, आपल्या शाळेमध्ये सध्या संस्थापक सप्ताह चालू आहे. आपल्या शाळेचे आद्य संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या जयंतीचं हे 175वं वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीपासून ते संस्थापक दिन अर्थात वामन शिवराम आपटे यांच्या पुण्यतिथीपर्यंत आपण हा सप्ताह आयोजित केलेला आहे. या सप्ताहामध्ये आपल्याकडे लोकमान्य टिळक यांच्या वंशज गीताली टिळक भेट देणार आहेत. तसेच माधवराव नामजोशी आपल्या शाळेचे दुसरे संस्थापक त्यांचे वंशज अस्मिता नामजोशी या भेट देणार आहेत. तसेच आपल्या शाळेतील एक माजी विद्यार्थी 1942च्या आंदोलनातील पुण्यातील पहिला शहीद म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते नारायण दाभाडे यांचे वंशज हेही आपल्या शाळेला भेट देणार आहेत. परंतु या सगळ्या नंतर होणाऱ्या गोष्टी असल्या तरी आजच्या दिवशी सुद्धा आपल्या शाळेतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व माननीय कविवर्य ग. पाटील यांचे वंशज त्यांच्या वारसदार मंदा खांडगे मॅडम या ठिकाणी आहेत. मी राजन लाखे सर यांना विनंती करतो की कृपया आपण त्यांचाही सत्कार करावा. माननीय मंदा खांडगे मॅडम. जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हायला. मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण आता सगळे सत्कार आहेत ते पूर्ण करून घेऊयात. कृपया आपण उभे राहिलात तर. विद्यार्थी मित्रांनो, गेली 139 वर्षे भारतीय शिक्षण क्षेत्राच्या आसमंतामध्ये ध्रुवाप्रमाणे अढळ स्थान ज्या संस्थेने निर्माण केले आहे ती संस्था म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. आणि
या संस्थेचे 2024 मधील नवनिर्वाचित पदाधिकारी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर आपल्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या शाळेकडून हा साहित्यिकांचा कार्यक्रम असल्यामुळे साहित्याशी संबंधित एक गोष्ट म्हणजे याच शाळेतील शिक्षकांनी तयार केलेले साहित्य देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे, त्यांचं स्वागत केलं जात आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रमोद रावत सर यांचे स्वागत आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष माननीय खेमराज रणपिसे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. याचसोबत टाळ्यांचा कडकडाट थांबता कामा नये. याचसोबत या पुढील अनेक मान्यवर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपल्या संस्थेच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री प्रमोद रावत सर, संस्थेच्या महाराष्ट्रभर आणि त्याही बाहेर पसरलेल्या कार्याला सांभाळणारे हे व्यक्तिमत्व. यानंतर आपल्या संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री अशोक पलांडे सर यांचेही स्वागत माननीय रणपिसे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका राव मॅडम त्यांचं स्वागत करतील. माननीय अशोक पलांडे सर संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष. अगदी नुकतेच आपल्या संस्थेच्या कार्यवाह पदावर आसनस्थ झालेले डॉक्टर आनंद काटीकर यांचेही स्वागत या ठिकाणी होत आहे. माननीय रणपिसे सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण आनंद काटीकर सर यांचेही स्वागत करावे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ कार्यवाह. आपल्या संस्थेमध्ये गेली 37 वर्षे ज्यांनी कार्य केलेलं आहे अशा डॉक्टर सविता केळकर मॅडम यांचेही स्वागत या ठिकाणी होत आहे. मी माननीय राव मॅडम यांना अशी विनंती करतो की कृपया आपण शाळेतर्फे त्यांचेही स्वागत करावे. माननीय डॉक्टर सविता केळकर मॅडम, जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. यासोबत आपल्या शाळेचे शाळा समिती अध्यक्ष ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संपूर्ण कार्यपद्धती ज्या आहेत त्या संपूर्ण कार्य वर्षभराचं करत असतो असे माननीय खेमराज रणपिसे सर यांचे स्वागत मुख्यापिका सुनीता राव मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय शाळा समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे सर यांचे स्वागत होत आहे. त्याचसोबत या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर नम जोशी की आपल्यापैकी अनेकांचे जे शिक्षक आहेत त्यांचेही स्वागत शाळेच्या वतीने सरांनी करावे अशी त्यांना विनंती करतो. माननीय रणपिसे सर शाळा समिती अध्यक्ष यांनी डॉक्टर नम जोशी यांचे स्वागत करावे. यानंतर अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माननीय राजन लाखे सर यांचे स्वागत या ठिकाणी शाळेच्या वतीने करावे अशी मी माननीय मुख्याधिकारी राव मॅडम यांना विनंती करतो. यानंतर आपल्या व्यासपीठावर उपस्थित असणारे शिरीष चिटणीस सर
यांचेही स्वागत, अमरेंद्र भास्कर या संस्थेचे हे पदाधिकारी आहेत त्यांचेही स्वागत शाळेतर्फे व्हावे. मुख्याध्यापिका राव मॅडम यांना मी अशी विनंती करतो की कृपया आपण त्यांचे स्वागत करावे. यासोबत प्रसिद्ध साहित्यिक संगीता बर्वे मॅडम समोर श्रोत्यांमध्ये बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यावे. त्यांचेही स्वागत न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वतीने होत आहे. माननीय संगीता बर्वे मॅडम संस्थेच्या अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या या सल्लागार आहेत. त्यांचे साहित्य, त्यांचे पाठ, त्यांच्या कविता या सर्व गोष्टी वाचत ऐकत आपल्यापैकी अनेक जण लहानाचे मोठे झालेले आहेत. अशा प्रसिद्ध साहित्यिक संगीता बर्वे मॅडम अमरेंद्र भास्कर संस्थेच्या माजी अध्यक्षा यांचे स्वागत माननीय राव मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. जीवन गौरव पुरस्कार प्राप्त माधुरी सहस्रबुद्धे मॅडम यांचे स्वागत आपल्या शाळेच्या वतीने होत आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका राव मॅडम यांना विनंती करतो की कृपया आपण माधुरी सहस्रबुद्धे मॅडम यांचेही स्वागत करावे. जीवन गौरव पुरस्कार प्राप्त होणारे व्यक्तिमत्व, जीवन समाजासाठी अर्पण करणारे व्यक्तिमत्व आणि याचसोबत कवी ग पाटील हा पुरस्कार ज्यांना आज प्राप्त होणार आहे अशा निलिमा गुंडी मॅडम यांचेही स्वागत शाळेच्या वतीने राव मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. शाळेच्या विद्यार्थ्यांना माझं एक नवीन पुस्तक देते वाक्प्रचार भाषेचा लक्षणीय आविष्कार. धन्यवाद मॅडम. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हावे. विद्यार्थी मित्रांनो, समोरच्या फ्लेक्सवर किंवा सूत्रसंचालकांच्या भाषणामध्ये तुम्ही एक शब्द ऐकला आहे, जीवन गौरव. म्हणजे माणसाने आयुष्यामध्ये नेमकं काय केल्यानंतर एवढ्या मोठ्या दर्जाचा पुरस्कार एखाद्या संस्थेकडून मिळू शकतो. कसा मिळतो हा पुरस्कार? समाजकारण घ्या किंवा राजकारण घ्या, या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर संपूर्णपणे जीवन हे त्या क्षेत्रासाठी अर्पण केल्यानंतर एखादी संस्था जेव्हा त्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेते तेव्हा हा पुरस्कार प्राप्त होतो. आणि आजच्या ज्या जीवन गौरव पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्यावरती सांगायचं झालं तर त्यांचा दृष्टिकोन हा किती व्यापक आहे आणि किती सुरुवातीपासून त्यांनी समाजकार्यामध्ये उतरायचं ठरवलं आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यांनी आपलं शिक्षण म्हणजे त्यांनी ग्रॅज्युएट केलं ते मानसशास्त्रामध्ये, समाजाचं मानसशास्त्र ओळखण्यासाठी. त्यांनी मास्टर्स केली म्हणजे इयत्ता 17वी पर्यंतचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण केलं ते सोशल वर्कमध्ये म्हणजे सामाजिक कार्यामध्ये. आणि सोबत त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कम्युनिकेशन मीडिया फॉर चिल्ड्रन, विद्यार्थ्यांसोबत मुलांसोबत कशा पद्धतीने संवाद साधायचा आहे या संदर्भातही त्यांनी पदवी मिळवलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा समाजातून प्रश्न घेऊन काही पत्रकार समोर येतात तेव्हा त्यांना उत्तर द्यायचं असेल तर त्यासाठी त्यांच्याकडे सर्टिफिकेट इन जर्नलिझम सुद्धा आहे. म्हणजे समाजकार्य आणि राजकार्य याच्यामध्ये उतरताना तर कशा पद्धतीने देशकार्यापर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकेल या संदर्भातील ही त्यांची वाटचाल. आज त्यांना जीवन गौरव हा पुरस्कार मिळणार आहे. आणि या पुरस्काराच्या आधी हा पुरस्कार जेव्हा आपले प्रमुख पाहुणे माननीय चंद्रकांत दादा पाटील येतील तेव्हा त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. परंतु त्यापूर्वी त्यांना मिळणाऱ्या मानपत्राचे वाचन त्यांना मिळणाऱ्या जीवन गौरव पुरस्कारा संदर्भात त्यांचे मनोगत आपण सर्वजण ऐकणार आहे. मी त्यांना विनंती करतो माननीय माधुरी
सहस्त्रबुद्धे मॅडम, कृपया आपण आपले मनोगत सादर करा. सगळ्यांना नमस्कार. आज कार्यक्रमात थोडासा दादांच्या येण्याला उशीर आहे. एक मीटिंग चालू आहे आणि ती संपल्यावर दादा इथे येणार आहेत, त्यामुळे थोडा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पुरस्काराच्या आधीच मनोगत व्यक्त करते मी. तर अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार या येत आहे ऐकू? हॅलो, येते का? नमस्कार. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार 2024साठी माझी निवड केली आणि आज ह्या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल आणि इतक्या सुंदर सभागृहात हा कार्यक्रम होतोय याबद्दल सविताताई, राव मॅडम आणि सर इथले प्रमुख, तर त्यांना मी सुरुवातीलाच धन्यवाद देते आणि माझं थोडं मनोगत इथे व्यक्त करते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक सन्माननीय चंद्रकांत दादा येतीलच थोड्या वेळामध्ये. डॉक्टर नमो जोशी सरांचा माझा खूप जुना परिचय आहे आणि त्यांचंही मार्गदर्शन मला लाभतं. आज पुरस्कार मिळणाऱ्या डॉक्टर निलिमा गुंडी, ज्यांना आत्ता घ पाटील पुरस्कार आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी रावत सर, खेमराज रणपिसे सर आणि आनंद काटीकर सर, ज्यांची आत्ता नुकतीच निवड झाली. त्यानंतर माझी मैत्रीण सविता केळकर, संगीता बर्वे, मुख्याध्यापिका सुनीता राव, मंदाताई, शिरीषजी आणि सर्वजण, संस्थेचे अध्यक्ष राजनजी लाखे, सचिव दिलीपजी गरुड, या सर्व कार्यकारिणी सदस्यांना माझा नमस्कार. उपस्थित मुलं आणि शिक्षक वर्ग, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा आणि माझ्या आजवरच्या वाटचालीत मार्गदर्शक ठरलेल्या सर्व गुरूंना मी वंदन करते. मुलांना तुम्ही पाहिलं असेल, एवढासा कार्यक्रम आयोजित करायचा तर केवढी सारी मेहनत लागते, किती जणांचं सहकार्य लागतं. आणि तुम्हाला सांगते, एक मूल वाढवायचं ना समाजामध्ये तर त्याला 100 हात लागायला लागतात. मुलं वाढवणं सोपं नाही आहे. तर इतक्या जणांचे हातभार जेव्हा लागतात तेव्हा एक एक नागरिक सक्षम घडत असतो. तर त्यामुळे तुमच्यातलं प्रत्येक मूल ही आपली देशाची संपत्ती आहे. आणि म्हणूनच 36-37 वर्षांपूर्वी मी एक वसा घेतला की माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक मुलासाठी माझे 2 हात सदैव तत्पर राहतील. आणि अशी काही हजारांनी मुलं माझ्या केंद्रातनं सुसंस्कारित झालेली आहेत, खेळून तयार झालेली आहेत. आज मी भाषण असं काही मार्गदर्शन करणार नाही आहे, पण माझ्या जीवनात ज्याच्यामुळे फरक घडला अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की माझा जन्म ग्रामीण भागात झाला. सगळ्या गोष्टींचं दुर्भिक्ष होतं, वीज असो, पाणी असो, सगळ्याच गोष्टींचं दुर्भिक्ष. त्यामुळे काय होतं, आपल्याला सगळ्या गोष्टींची किंमत कळते आणि किंमत राहते. मध्यमवर्गीय पण समाधानी अशा एकत्र कुटुंबात माझं बालपण गेलं. आजी आजोबांचं छत्र आणि मार्गदर्शन मला माझं लग्न होईपर्यंत लाभलं आणि मला आनंदी बालपण मिळालं. ते सर्व मुलांना मिळावं आणि मोठेपणच्या व्यक्तिमत्वाचा पाया हा लहानपणीच घडत असतो. त्यामुळे मुलांच्या क्षेत्रात काम करायचं असं मी ठरवलं. आम्ही 4 भावंड, मी मोठी आणि मला 3 धाकटे भाऊ. आमचे आईवडील सांगायचे, तुमचेही आईवडील सांगत असतील बरं तुम्हाला, की आम्ही मध्यमवर्गीय पालक आहोत, आम्ही तुम्हाला काही इस्टेट बिस्टेट देऊ शकणार नाही, पण जेवढं शिकाल तेवढं शिकवू. असं शिक्षणाचं महत्त्व कुटुंबात होतं. त्यामुळेच माझं मानसशास्त्र, समाजकार्य, कम्युनिकेशन आणि पत्रकारिता या विषयात उच्च शिक्षण झालं. मी खूप वाचायची. मानसशास्त्राची विद्यार्थिनी असल्यामुळे एका रिसर्च पेपरचे निष्कर्ष माझ्या वाचनात आले. त्या शास्त्रज्ञांनी मनोरुग्ण आणि गुन्हेगारांचा अभ्यास केला होता, दीर्घकालीन अभ्यास केला होता
आणि त्यांचं असं त्यातलं निष्कर्ष होता की ह्या सगळ्यांचं बालपण दुःखी गेलं होतं आणि बालपण दुःखी असल्यामुळे पुढे ते गुन्हेगारीकडे वळले किंवा मनोरुग्ण झाले आणि त्यांचं बालपण आनंदी नव्हतं. तेव्हा मला आनंदी बालपणाचं महत्त्व आणखीन नव्याने कळलं आणि मग मी ठरवलं की मुलांसाठी काम करायचं आणि त्यांचं बालपण आनंदी करायचं. पुढे शाळेत गेल्यावर मी मागे एका बक्षीस समारंभाला गेले होते बरं का. मला मुख्याध्यापकांनी विचारलं होतं, रावबाईसुद्धा म्हणत असतील की तुम्हाला प्रमुख पाहुणे बोलवताना की तुम्हाला बक्षिसं द्यायचा कंटाळा नाही ना येणार असं विचारून येतात. तर मी म्हटलं नाही, मला मुलांचं कौतुक करायला आवडतं. तर मी गेले त्या समारंभाला आणि 100 मुलांना बक्षिसं दिली. तुमच्यासारखी 8वी 9वी 10वीतली मुलं तिथे बसली होती आणि त्या मुलांना जो प्रश्न विचारला तोच मी आज तुम्हाला विचारणार आहे. सगळ्यांनी फक्त हात वर करायचा तुम्हाला जर पटलेलं असेल तर. तर आपण बुवा छान आहोत असं किती जणांना वाटतं त्यांनी हात वर करा. मुलांनी खूप म्हणजे 30-40% मुलांनी हात वर केलेला आहे. सगळ्यांनी एकदा त्या मुलांसाठी टाळ्या वाजवा. कारण बरं का मुलांनो, मी ह्या शाळेत ज्या गेले होते ना ती खूप प्रथितयश मुलांची शाळा अशी होती आणि त्यावेळेला माझ्यासमोर 400 मुलं होती आणि 400 मुलांपैकी एकही हात वर झाला नाही. तर मला आश्चर्याचा धक्का बसला. मी मुलांना विचारलं, अरे तुम्ही काय केलं, ह्याच्यासाठी बक्षिसं घेतलीत आणि तरी तुम्हाला छान आहे असं वाटत नाही. तर मग मुलांनी हळूहळू उत्तरं द्यायला सुरुवात केली. मग मुलांनी सांगितलं की आमच्यात काय नाही हे आम्हाला घरी आई आणि शाळेत आई हे सगळं सांगतात आणि आमच्यात काय आहे चांगलं ह्याचा आम्हाला पत्ताच नाही आहे, त्यामुळे आम्हाला छान नाही वाटत आहे. तर मी म्हटलं की हे खूप गंभीर आहे. तर आपल्याला मुलांसाठी असं काहीतरी केलं पाहिजे. ह्या मुलांच्या उत्तरांनीच माझ्या डोळ्यात अंजन घातलं की माझ्या सहवासात येणाऱ्या मुलांमधले गुण अधोरेखित करता आले पाहिजेत मला आणि त्यांना शाबासकी देता आली पाहिजे, त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देता आलं पाहिजे, जेणेकरून त्यांना छान वाटेल. आणि एकदा आपल्याला छान वाटलं ना की मग आपल्याला कसलीच अडकाठी नसते, आपण खूप पुढे जाऊ शकतो. तर त्यामुळे मी ते करायचं व्रत घेतलं. आणि व्यायामाची गोडी तर मी खेडेगावात होते तरी देखील माझी आई बॅडमिंटन खेळायची, वडील टेनिस खेळायचे आणि आम्हाला लहानपणापासून व्यायाम ही आयुष्यभर करायची गोष्ट आहे असं डोक्यात अगदी फिट्ट बसलेलं होतं. तर तुम्ही पण लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत व्यायाम करायचा, व्यायाम चुकवायचा नाही. पण मी मुलांना विचारते आमच्या केंद्रातल्या की कोणाकोणाची आई व्यायाम करते. तर मला मुलं म्हणतात, ताई काय डोक्यावर पडली आहे का, आईला वेळ तरी असतो का व्यायाम करायला. मग मी विचारते कोणाकोणाचे बाबा व्यायाम करतात. तर तुमच्यासारखी मुलं म्हणतात नाही करत. मग एका मुलांनी मला सांगितलं माझे बाबा करतात, 3 व्यायाम करतात आणि 3ही बोटाचे करतात. म्हटलं बोटाचे म्हणजे काय करतात. तर त्या मुलांनी सांगितलं ते पैसे मोजतात, ते चेकवर सही करतात आणि टीव्हीचा रिमोट दाबतात. तर हे 3 व्यायाम बाबा करतात. म्हटलं अरे बाबा, हे बाबांना आपल्याला हे काहीच उपयोगाचं नाही. घाम येईपर्यंत व्यायाम तुम्हाला केला पाहिजे. मग तू काय करतोस. तर त्यांनी मला सांगितलं की मी फुटबॉल आणि क्रिकेट खेळतो. म्हटलं अरे एवढे वेळ घालवणारे खेळ कोण खेळू देतं, एकदा आईबाबांना भेटायला पाहिजे मला. तू किती वेळ खेळतोस हे रोज खेळ. तर तो म्हणला मोबाईलची बॅटरी उतरेपर्यंत. तर हे काहीतरी उपयोगाचं आहे का आपल्याला. मगाशी पण सांगितलं गेलं की आमचं एक सैन्यातले एक गृहस्थ आले त्यांच्याकडे. ते म्हणले पाकिस्तानपेक्षाही भयंकर शत्रू आहे मोबाईल आपला, त्याची काळजी घ्या. आणि म्हणूनच आत्ता हे वाचन प्रपंच याच्याबद्दल सगळेजण बोलत आहेत. तर त्यामुळे व्यायाम हा करायचा असतो. आणि माझे आजोबा होते जे 94 वर्षाचे होते, ते आम्हा भावंडांना सांगायचे बरं का की इतर सगळ्यांना मदत करणारी व्यक्ती कधीही अप्रिय होत नाही, ती सगळीकडे हवीशी वाटते. आणि त्या मदतीतली गंमत अशी आहे ना की दुसऱ्याला मदत हवी आहे हे कळून तेवढी संवेदनशीलता बाळगून जर मदत केली तर मग तो हात पुढे केला पाहिजे. आणि ती मदत तर सगळ्यात भारी. म्हणजे दुसऱ्यांनी सांगून मदत केलेली काय कोणीही करेल, पण आपल्याला कळलं पाहिजे दुसऱ्याला काय मदत हवी आहे. तर त्यामुळे असं करताना मी आजी आजोबांची नखं कापायचं काम माझ्याकडे घेतलं होतं
आणि अगदी लग्न झाल्यानंतर पण मी जेव्हा जायची तेव्हा मी ते काम करायची. त्याच्यात काय झालं की आमचा खूप सुसंवाद साधला गेला आणि त्यांच्या बालपणीच्या अनेक गमती जमती मला कळाल्या आणि एक नातं दृढ होत जातं. आणि मग घरातल्यांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नंतर वर्गात बाईंना, नंतर सासरी गेल्यावर घरातल्यांना आणि परिसरातल्या लोकांना मदत करता करता मी कधी नगरसेविका झाले माझं मलाच कळलं नाही. तर मदत करण्याचं हे महत्त्व खूप आहे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आमचे वडील डॉक्टर होते, त्यामुळे आजारी पडायला अजिबात स्कोप नव्हता. कारण आणि आजोबा आमचे एक दिवसही शाळा बुडवू द्यायचे नाहीत. त्यामुळे मला कायम शाळा कॉलेजमध्ये 100% उपस्थितीचं बक्षीस मिळायचं. तुमच्यापैकी कोणाकोणाला 100% उपस्थितीचं बक्षीस मिळतं? हात वर करा. व्हेरी गुड. त्या मुलांना शाबासकी. आणि त्याच्यानंतर काय झालं, मी शाळा कॉलेजच कशाला, पुढे नगरसेविका झाल्यावर मला 2012 ते 2022 बरं का रे, 2012 ते 2022 ह्या काळामध्ये 10 वर्षामध्ये मला महानगरपालिकेमध्ये 100% उपस्थितीचं बक्षीस मिळालं. आणि हे पुरुष नगरसेवकांच्या बाबतीतही होऊ शकत नाही, महिलांच्या बाबतीत तर फारच अवघड असतं. तर तेही बक्षीस म्हणजे आपल्याला ना लहानपणी लागलेली सवय असते ती खूप उपयोगी पडते आयुष्यात, हे नक्की लक्षात ठेवा. आणि हे का जमलं तर आपल्या प्रायोरिटीज नक्की करा. आपण प्राधान्यक्रम नक्की केला ना की काही अवघड जात नाही, हा माझा अनुभव आहे. आणि आजोबा एक आणखीन सांगायचे जे तुम्हाला खूप महत्त्वाचं ठरेल की तुमच्या 100% उपस्थितीतच 60% यशाची खात्री असते. तिथेच 60% यश कमी म्हणजे तुमच्या खिशात पडलं. उरलेलं तुमचे प्रयत्न किंवा मेहनत 20% आणि 15% त्यातलं सातत्य आणि 5% नशीब, यामुळे तुम्ही यशस्वी होता. आणि म्हणूनच बालरंजन केंद्राची स्थापना करताना मी मनाशी काय ठरवलं होतं की मैदानावर, आमचं एक एकराचं मैदान आहे, तर मैदानावर एकही मूल नसेल, एकही ताईदादा नसेल, ऊन वारा थंडी पाऊस काहीही असेल तरी मी तिथे असेल, अशी माझी स्वतःशी कमिटमेंट होती. आणि त्यामुळे 37 वर्ष हे काम चालू राहिलं. तर जी काय कमिटमेंट कराल ती स्वतःशी करा आणि ती पाळा. आणि मैदानाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा. खूप तंदुरुस्त राहा, अगदी म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या. कारण मी वयाच्या 5व्या वर्षीपासून 22व्या वर्षीपर्यंत मास्टर्स करेपर्यंत प्रत्येक संध्याकाळ मी मैदानावर घालवलेली आहे. आणि ह्याच्यातनं काय होतं, रोजच्या रोज आपण जिंकतो आणि हारतो, त्यामुळे आपल्याला हरायची पण सवय होते आणि त्याचा उपयोग आपल्याला आयुष्याला तोंड देताना नक्कीच होतो. हे यशापयश पचवण्याची संधी आपल्याला मिळते. आणि एक मुलांना सांगते, माझा एक सोपा मंत्र आहे, यशाचा मंत्र. तुम्हाला माहिती असेल यशाचे मंत्र सांगतात कोण कोण, माहिती आहे का? ऐकलेत ना? तर माझा एक सोपा मंत्र आहे, 7 अक्षरी मंत्र आहे, ज्याच्यामुळे मी आज इथपर्यंत पोचली आहे. तो म्हणजे करून तर बघू. 7च अक्षर आहे, करून तर बघू. प्रत्येक गोष्टीत कुठे कोणाला यशाची खात्री असते. आणि मग समजा आपल्याला अपयश आलं तर काय बिघडलं? मला तर वाटतं प्रयत्न न करणं ह्याच्यातच 50% इथे अपयशच आहे. प्रयत्न केला तर 50% तिथेच यशाची खात्री झाली. आणि मग प्रयत्न करायचे. तर त्यामुळे प्रयत्न सोडायचे नाही आणि करून तर बघू ॲटिट्यूड ठेवली तर कामाचा ताण येत नाही. आणि कारण त्यात यशाचा अट्टहास नसतो आणि त्यामुळे खूप आनंदी होतं आयुष्य. आणि आपल्या बाबतीत काही वाईट घडलं की आपण म्हणतो मीच का, माझ्याच वाट्याला हे असं का आलं, म्हणजे आजार असेल, अपघात असेल, काही असेल. पण समाजात आपल्याला जेव्हा दिसतं ना हे कोणीतरी केलं पाहिजे, तर मी हे का करू नये, वाय नॉट मी, असा विचार आपण केला पाहिजे. मुलांनी तर जरूर केला पाहिजे की काहीतरी हे कोणीतरी केलं पाहिजे असं दिसतंय, तर तुम्ही ते अवश्य सुरू करा. आणि त्याच विचारातनं मी बालरंजन सुरू केलं. आणि सुशिक्षित लोकांनी राजकारणात यायला पाहिजे असं जे मी पण बोलायची, सगळे बोलतात तसं. आणि ते म्हणलं मला संधी मिळाली आहे तर मी पण ते करून बघीन असं म्हणून मी ते करायला सुरुवात केली. आणि गेली 12.5 वर्ष मी ते करते आहे. 2014 साली माझी मोदीजींशी भेट झाली. आपले माननीय पंतप्रधान मोदीजींचा पहिला कार्यकाळ, त्यावेळेला माझी त्यांची भेट झाली. आणि माझ्या 25 वर्षाच्या कामावर लिहिलेलं पुस्तक मी त्यांना दिलं.
इतर मंडळी राजकीय असे घेतात आणि असं देऊन टाकतात. मोदीजींनी ते पुस्तक चाललं आणि मला म्हणाले, आप पार्षद हो ना, म्हणजे नगरसेवक आहात ना, फिर भी आपने किताब लिखी है. म्हणलं हाँ मैंने लिखी है. तर त्यांनी मला असं सांगितलं, आप पार्षद हो ये बात ठीक है, लेकिन बच्चों का काम कभी मत छोड़ना. आपल्या पंतप्रधानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या दृष्टीने त्यांची भिस्त सगळी तुम्हा मुलांवर आहे आणि आपली पुढची पिढी ही जर चांगली घडली तर आपल्या देशाला उत्तम भवितव्य आहे. तर त्यामुळे मोदीजींकडनं मला खूपच प्रेरणा मिळाली. आता दादा इथे नाही आहेत, पण मी खरं सांगणार होते एक छोटंसं की आता मी ह्या दादांना सांगते, रावत दादांना सांगते की दादा, नमन नाही या विषयी म्हणजे हे माहिती आहे की रोज मी 2 वेगवेगळ्या ह्याच्यात वावरत असते. 2 कुठले क्षेत्र, तर बालकारण आणि राजकारण. आणि त्याच्यात आम्ही गणितातली 2 चिन्ह वापरतो. बालकारणात आम्ही काय वापरतो, तर सगळ्यांच्यात काही सगळे गुण नसतात. आता इथे माझ्या सगळ्या ताई आलेल्या आहेत, तर सगळ्यांच्या गुणांची बेरीज करतो आणि मुलांपर्यंत पोचवतो, म्हणजे अधिकचं चिन्ह झालं. आणि समाजातल्या तुमच्यासारख्या चांगल्या लोकांना आम्ही आमच्या केंद्राशी जोडून घेतो, म्हणजे गुणाकार झाला. आणि तुम्हाला सांगते, राजकारणात बरोबर उलटी 2 चिन्ह वापरली जातात. वजाबाकी नाही तर भागाकार. म्हणजे कोणाला तरी नकारात्मक बोलून वजा करायचं, नाहीतर कोणाचं तरी कटाप करायचं. तर असं सगळं 2 विरुद्ध आमची क्षेत्र आहेत आणि या 2 क्षेत्रात मी रोज वावरते. त्यामुळेच कदाचित बॅलन्स होतं आणि मी 12.5 वर्ष त्याच्यात टिकून आहे असं मला वाटतं. कारण की खरोखरी आपण म्हणतो मुलांचं क्षेत्र सृजनशीलतेचं आणि किती सकारात्मक आणि आनंदाचं, संवेदनशीलतेचं, आणि राजकारण हे क्षेत्र निब्बर कातडीचं किंवा असं मानलं जातं. तर त्यामुळे त्याचा शोध लावते. आता अगदी 2 मिनिटात मी माझं बोलणं संपवते. आनंदाची निर्मिती करता येणं आणि तो देता आणि घेता येणं हे 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं कौशल्य आहे असं मी मानते. आणि त्याचा सराव मी करते 37 वर्ष. आपल्याला माहिती आहे की जगाच्या पाठीवर भूतान हा असा एक देश आहे की जो हॅपीएस्ट कंट्री इन द वर्ल्ड, 1 क्रमांकाचा देश आहे. तर तसं त्यांच्याकडे हॅपीनेस मिनिस्ट्री आहे. तसं दादांनाही मी सुचवणार आहे की आपली महाराष्ट्रात हॅपीनेस मिनिस्ट्री असावी आणि सगळी जनता आनंदी व्हावी, ह्याच्यासाठी आनंद मंत्रालय स्थापन करावं. मित्रांनो, कृतज्ञ असणं ही आनंदी जीवनाकडे नेणारी पहिली पायरी आहे असं मला वाटतं. माझ्या बालरंजनच्या कामात माझ्या कुटुंबाने मला खूप साथ दिली. आज माझे पती श्रीराम सहस्रबुद्धे, फक्त हात करा, माझा मुलगा सली सहस्रबुद्धे आणि धाकटा मुलगा निखिल सहस्रबुद्धे मागे, तर हे आज उपस्थित आहेत. आणि माझी जाऊ स्मिता सहस्रबुद्धे ही पण माझं कौतुक करायला आज इथे उपस्थित आहे. आणि आता म्हणजे माझी मुलं लहान असताना मी बालरंजनाला सुरुवात केली आणि आता माझ्या 3ही नाती स्वरा, अवनी आणि अस्मी त्याचा लाभ घेत आहेत, आनंद घेत आहेत. याच्याबद्दल सुद्धा मला आनंद वाटतो. गेल्या 37 वर्षात बालविकासाचे असंख्य उपक्रम मी केले. आजही मला रोज नवनवीन गोष्टी सुचतात. आणि पण हे काम एकट्या दुकट्याचं नाही आहे, हे टीम वर्क आहे. आजवर बालरंजन केंद्रात योगदान दिलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी आज कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या सगळ्या उपक्रमांना साथ दिली आणि त्यापैकी कार्यरत असलेल्या एक 10-15 जणी इथे उपस्थित आहेत. कारण आता मुलांसाठी काम करणारी जमात सविताताई कमी होत चालली. झालं. तर त्यामुळे मी फक्त माझ्या तायांना सांगते, 1 सेकंदासाठी उभं राहा आणि त्यांच्यासाठी फक्त आपण टाळ्या वाजवूया. आता फक्त अर्धा मिनिट. आपल्याला माहिती आहे की आपली आई ही आपली पहिली गुरु असते. माझी आई ही अनेक बाबतीत माझी गुरु होती. माझ्या आयुष्यावर तिचा खूप प्रभाव होता आणि तिच्याकडून मला उत्साहाचा वारसा आणि प्राप्त परिस्थितीला तोंड देत आनंदी जीवन जगण्याची वृत्ती तिच्यामुळे रुजली.
तिचं 2 महिन्यापूर्वी म्हणजे कालच 2 महिने झाले तिचं निधन झालं. त्यामुळे आज मिळालेला हा जीवनगौरव पुरस्कार मी तिला अर्पण करते. आणि जी पुरस्काराची रक्कम नम सर आणि लाखे सर जी आपण नंतर मला देणार आहात ती मी संस्थेला देते. कुठला तरी चांगला उपक्रम आपण त्याच्यातनं राबवावा अशी मी विनंती करते. आणि आता आपण फक्त घोषणा देऊ सगळ्या मुलांनी. मी म्हणणार देश की ताकद, तुम्ही म्हणायचं हम सब बच्चे, आणखीन एक म्हणणार आणि तिसरं जेव्हा म्हणेन तेव्हा 3 वेळा म्हणायचं हम सब बच्चे हम सब बच्चे हम सब बच्चे. आणि सगळ्यांचा आवाज आला पाहिजे मला. रेडी सगळे? देश की ताकत, देश की दौलत, देश की किस्मत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. एखाद्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्कार कोणत्या दृष्टिकोनामध्ये मिळू शकतो? सगळेजण बेटे बेटे सावधान, ताट बसले सर्वजण. जीवनगौरव पुरस्कार मिळण्यासाठी कोणत्या पद्धतीचा दृष्टिकोन आवश्यक आहे याची आत्ताच आपण सर्वांनी प्रचिती घेतलेली आहे. यानंतर आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध कवी ग.ह. पाटील यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जाणार आहे, हा पुरस्कार याचं स्वरूप या संदर्भात आपल्याला माहिती सांगण्यासाठी येत आहेत एक प्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर मंदा खांडगे मॅडम, ग.ह. पाटील यांच्या सुकन्या. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं. ज्यांच्या हस्ते ज्यांच्या हस्ते आजचा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे ते मंत्री महोदय आलेले नाही आहेत आज, म्हणजे आत्ता अजून आलेले नाही आहेत. समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नम जोशी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सभागृहातील श्रोतृवर्ग आणि छोट्या मित्रांनो, बालरंजन केंद्राच्या माध्यमातून गेली 3 तप मनोरंजनातून मुलांवर संस्कार करणाऱ्या बालरंजनच्या संस्थापक माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांना त्यांच्या कार्याबद्दल अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेमार्फत जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि ज्येष्ठ लेखिका, समीक्षक, बालसाहित्यकार, भाषेची भिंगरीसारख्या भाषा शिक्षणपर पुस्तकातून मुलांना हसत खेळत शिक्षण देणाऱ्या भाषा तज्ज्ञ डॉक्टर निलिमाताई गुंडी यांना ज्येष्ठ कवी आणि शिक्षण तज्ज्ञ ग.ह. पाटील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बालसाहित्याच्या क्षेत्रात भरीव असे कार्य करणाऱ्या या दोघींचंही मनपूर्वक अभिनंदन. आता माझ्यावरती जी जबाबदारी सोपवली आहे ती माझे वडील कवी आणि शिक्षणतज्ज्ञ ग.ह. पाटील यांच्याविषयी बोलण्यासाठी. समोर 3 रांगा सोडल्या तर बाकी सगळी मुलं 8वी 9वी 10वीतली मुलं दिसत आहेत. तेव्हा थोडंसं त्यांच्यासाठी म्हणून माझ्या वडिलांची शाळा म्हणजे BA सोसायटीची, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची शाळा न्यू इंग्लिश रमणबाग. आता न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग आणि ही तुमची शाळा एकाच संस्थेच्या या शाळा आहेत. माझ्या वडिलांनी ज्या वेळेला या शाळेमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेला ते 15 वर्षाचे होते, 1922च्या सुमारास. त्याआधी ते पुण्यामध्ये आले होते, ते नारायणगावसारख्या ग्रामीण भागातून, आणि ते आले होते ती स्कॉलरशिप परीक्षा देण्यासाठी. या मुलाचा वेश कसा होता परीक्षेला आला तेव्हा? धोतर नेसलेलं होतं, कोट होता अंगामध्ये,
पायामध्ये चांदीचा तोडा, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये पोशाख कसा असायचा बघा, डोक्यावरती वाटोळी टोपी, अशा पद्धतीचा मुलगा परीक्षा द्यायला आलाय म्हणून बाकीच्या मुलांनी जरा बळून बिळून बघितलं असेल, पण ह्याच मुलाला स्कॉलरशिपमध्ये पहिला नंबर मिळाला. हे विशेष होतं कारण ग्रामीण भागातून आलेला होता. या मुलाची हुशारी आणि त्याच्यातली काव्यशक्ती हेरून त्याच्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी असं ठरवलं की याला पुण्यासारख्या शहरामध्ये शिकायला ठेवायचं. आता तो काळ बघा 100 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि मग इथे पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल जी शाळा आहे ती त्या काळामध्ये नानावाड्यामध्ये भरत होती. आणि नंतर वडील ज्या वेळेला शाळेत जायला लागले त्यावेळेला ती कबूतरखाना पेशवे काळातला तिथे ही न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळा तिथे सुरू झाली. आणि त्या शाळेमध्ये जायला लागले. आणि जवळच गदरेवाडा जो आहे, काही काळ तिथेही शाळा भरत होती, तर तिथे ते हॉस्टेलमध्ये राहायला लागले. पुण्याचा अजून थोडासा परिचय होत होता, शाळेमध्ये रुळत होते. आता ग्रामीण भागातनं एकदम शहरामध्ये यायचं. आणि अशा वेळेला शाळेतल्या गुरुजींना किंवा इतर मुलांना कळलं की हा मुलगा चांगल्या कविता लिहितो. आणि तुमच्या एवढंच वय होतं त्याचं. आणि त्या कविता लिहितो आहेत हे समजल्यानंतर त्यावेळेला पुस्तकं ही सरकारी होती, जी पाठ्यपुस्तकं आहेत ती सरकारी होती. आणि त्याच्यासाठी सरकारी या पुस्तकांसाठी साहित्य गोळा करण्याचं काम प्राचार्य सिरा तावडे हे ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य होते. तर ते काम करत होते. आणि त्यांच्यापर्यंत हे जाऊन पोचल्यानंतर त्यांच्या वडिलांमार्फत म्हणजे माझ्या आजोबांच्या मार्फत त्यांनी माझ्या वडिलांना निरोप पाठवला. आणि ज्या वेळेला ते त्या सिरा तावड्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही सरकारी पाठ्यपुस्तक तयार करतो आहे आणि त्याच्या पुरवणी वाचनासाठी आम्हाला एक कविता हवी आहे. आता हा मुलगा जरा गडबडून गेला की पाठ्यपुस्तकासाठी कविता, आणि तो 8वीतला तर मुलगा. पण दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि एक कविता लिहायचं ठरवलं. आता विषय बघा, त्यावेळेला मुलांच्यासाठी तात्या पंतोजींच्या कविता पाठ्यपुस्तकामध्ये असायच्या, मुलांच्यासाठी स्वतंत्र कविता हव्यात अशी संकल्पना ही हळूहळू रुजत होती तो काळ हा. आणि मग या मुलांनी कविता लिहिली, फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू. तुम्हा मुलांना पुष्कळ मुलांना ही कविता माहिती असेल, मोठ्यांना तर माहितीच आहे. तर गेल्या 2 वर्षापूर्वी म्हणजे 22 साली या कवितेला 100 वर्ष पूर्ण झाली. आणि त्या निमित्ताने मी एक लेख लिहिला महाराष्ट्र टाइम्सला. आणि त्या लेखाला इतकी अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली की 15 दिवस मला अनेक ठिकाणाहून फोन येत होते, मेसेजेस येत होते. याशिवाय तुम्हाला सांगते की त्या कवितेचं 4-5 जणांनी इंग्रजीमध्ये भाषांतर करून मला पाठवलं. आणि एवढंच नाही तर शिरीष चिटणीस सर बसलेले आहेत, त्यांनी 2 दिवस फुलपाखरू महोत्सव केला. त्याच्यानंतर ठाण्याचे एक सर भेटले आमच्याच कार्यक्रमामध्ये बालकुमारच्या. त्यांनी सांगितलं आम्ही पण फुलपाखरू महोत्सव केला. म्हणजे या कवितेला किती प्रसिद्धी मिळाली. किंवा 100 वर्ष झाली तरी फुलपाखराचं आयुष्य हे कमी असतं, पण या फुलपाखराचं आयुष्य 100 वर्षापेक्षाही जास्त आहे, हे मला सांगावं असं वाटतं. तर असे हे माझे वडील हे या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमधनं शिकले. त्यांची कविता शाळेमध्ये फुलत गेली. पुढच्या काळामध्ये तर त्यांनी तुम्हा मुलांसाठी खूपच छान कविता लिहिल्या, ज्या आजही पाठ्यपुस्तकामध्ये आहेत. मगाशी इथे देवा तुझे किती सुंदर आकाश ही कविता सादर केली गेली. तुम्हा मुलांच्या मनामध्ये सौंदर्याची भावना त्या कवितेमधून निर्माण झाली आहे आणि होत आहे असं मला वाटतं. इतू काही सुंदर जग तुझे जर किती तू सुंदर असं शिल, हे गडवं त्याच्यातलं गाळलं गेलं असता. पण असा प्रश्न त्या कवितेतून कवींनी उपस्थित केलेला आहे. आणि खरंच हे जग म्हटलं तर सुंदर आहे, पण आजचा दहशतवाद आणि इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये या सौंदर्याचे संस्कार या कवितेमधून केले गेले, म्हणून आजही ही कविता पाठ्यपुस्तकामध्ये आहे.
तुमच्या शाळेबद्दल, संस्थेच्या शाळेबद्दल किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही काही गोष्टी माहीत व्हाव्यात म्हणून मी सांगते की वडील ज्या वेळेला 8वीमध्ये शाळेमध्ये होते, ती तुकडी होती 8वी ब, आणि ती 8वी ब 8वी 9वी 10वी 11वीपर्यंत ब तुकडीच होती. आणि सांगायची गोष्ट अशी की या 8वी ब मध्ये किती मुलं होती बघा. त्यातली काही मुलं तुम्हाला माहिती असतील. याच्यामध्ये म्हणजे ही दुर्मिळ गोष्ट आहे हां. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे अशी अनेक मुलं या वर्गामध्ये होती. पुढे त्यांनी नावलौकिक मिळवला आणि जवळजवळ 10-12 मुलं होती त्या वर्गामध्ये. त्याच्यामध्ये न्यायमूर्ती तारकुंडे होते, नंतर खासदार रके खाडीलकर, नंतर माझे वडील, नंतर प्रभा अत्रे गायिका त्यांचे वडील प्राचार्य होते ते DP अत्रे, नंतर मुलांचे नाना म्हणून आकाशवाणीवरती जे खूप सगळ्यांचे आवडते होते आणि आनंद मासिकाचे संपादक पुढे झाले ते गोपीनाथ तळवलकर, नंतर सुमित्राताई भावे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील. त्यांचे वडील हे सरदार रास्त्यांचे कारभारी झाले पुढे, ते केग उमराळी होते. नंतर खबरदार जर टाच मारुनी जाशील जर तू पुढे अशी आवेशपूर्ण कविता लिहिणारे डॉक्टर बाभा पाठक, जे वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. नंतर समाजवादी नेते SM जोशी, नागो गोरे, शिरूभाऊ लिमये अशी सगळी मान्यता पावलेली मुलं एकाच वर्गामध्ये होती. शाळेच्या दृष्टीने हे केवढं मोठं हे आहे असं आपण म्हणूयात. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांनी खूप जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. पुढच्या काळामध्ये वडिलांनी जी पुस्तकं लिहिली म्हणजे कवितेची, खूप त्यांना काही लिहिता आलं नाही, पण 4-5-6 कविता संग्रह त्यांच्या नावावरती आहेत. त्यातल्या प्रत्येक संग्रहाला केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा आणि मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले. त्याच्यानंतर त्यांना 1933 मध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे प्रके अत्र्यांनी नवयुग वाचनमाला सुरू केली. तर त्या नवयुग वाचनमालेच्या संपादक मंडळामध्ये हा मुलगा 25-26 वर्षाचा होता. त्याच्यामध्ये त्यांनी घेतलं, कारण 25व्या वर्षी त्यांनी त्या काळामध्ये बालशारदा नावाचा एक संपादित संग्रह, ज्याच्यामध्ये मुलांच्यासाठी केवळ कविता आहेत असा संग्रह लिहून त्याला अतिशय अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लिहिलेली होती. ज्या वेळेला सरकारने फतवा काढला की पुस्तकं आता ही क्रमिक पुस्तकं खाजगी करायची, 1935 पासून 1969 पर्यंत पुस्तकं खाजगी होती क्रमिक पुस्तकं. त्या काळामध्ये वडिलांचं मनवंतर वाचनमाला ही पुस्तकं त्यांनी तयार केली आणि जवळजवळ 35 वर्ष एकही वर्ष खंड न पडता ती पुस्तकं उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शाळांमध्ये लागलेली होती. त्या पुस्तकांचं वैशिष्ट्य असं होतं की ग्रामीण मुलाला सुद्धा डोळ्यापुढे त्यांनी ठेवलेलं होतं आणि अशा प्रकारची ती पुस्तकं लिहिलेली होती. कवितेमध्ये सुद्धा असंच आहे. माझ्या मामाची रंगीत गाडी, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ग्रामीण मुलांच्यासाठी ही भिकाऱ्याचा पूर वगैरे या ज्या कविता आहेत त्या ग्रामीण मुलांना डोळ्यापुढे ठेवून लिहिलेल्या आहेत. वडिलांच्या साहित्याविषयी पुष्कळ सांगण्यासारखं आहे. सगळ्याच विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पुणे यांची पुस्तकं लागली. एवढंच नाही तर त्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला मी जो ग्रंथ तयार केला त्या पुस्तकालाही राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर त्यांच्या 90ला मी गस्तवाल्याची गीतं आणि इतर कविता असा जो संग्रह तयार केला तो मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे BAच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झाला. मला हा पुरस्कार देताना खूप आनंद होतो आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे मी त्यांच्या नावाने पुरस्कार ठेवलेलाच आहे. पहिला पुरस्कार
त्यातला पहिला पुरस्कार हा मंगेश पाडगावकरांना दिलेला आहे आणि तो दिला म्हणजे दोघांचं एकमेकांवरती अतिशय प्रेम होतं. वडिलांना त्यांच्या कविता अतिशय आवडत होत्या. त्याच्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेने एक वर्षाआड हा बालसाहित्यकाराला पुरस्कार दिला आणि एक बालशिक्षणपर जे पुस्तक असेल अतिशय उत्तम असं तर त्याला तो पुरस्कार दिला जातो आहे. बालकुमार संस्थेकडे हा जो पुरस्कार दिलेला आहे तो कवीला पुरस्कार दिलेला आहे, म्हणजे काव्यविषयक पुरस्कार आहे. मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी ज्या कविता लिहित आहेत. वडील शिक्षण तज्ज्ञ होते. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक उपक्रम केले आणि अनेक काय म्हणूया त्या उपक्रमातून खूप गोष्टी सिद्ध झाल्या. त्यावेळच्या शिक्षण पद्धतीबद्दल त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली, शिक्षणशास्त्रविषयक पुस्तकं लिहिली, तीही अभ्यासक्रमामध्ये लागली. तर अशा माझ्या या वडिलांनी मला त्यांचा वारसा दिला. त्यांचं जे संपादन आहे ते संपादन करण्याची जी ती कला होती ती कदाचित माझ्यामध्ये आली. त्याच्यामुळे गेली 27 वर्ष मी साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचं 40 वर्ष जवळजवळ काम करते आहे. त्यातली 27 वर्ष तिथे संशोधन विभाग उभारून आम्ही गेल्या 250 वर्षामधल्या स्त्रियांच्या साहित्याचा आढावा घेतलेला आहे 5 खंडांमधून. त्याच्यामध्ये निलिमाताईंनी पण सहकार्य केलेलं आहे संपादक म्हणून. एवढंच नाही तर राष्ट्रीय स्तरावरती जाईल असे प्रकल्प आम्ही केलेले आहेत. त्याच्यामध्ये समाजसुधारकांचा असेल, त्याच्यानंतर 20 भारतीय भाषांचा असेल, 14 राज्यातलं काम असेल. तर हे काम करण्यासाठी मी केलेलं काम बघायला ते माझ्यामध्ये नाहीत, पण ती शक्ती त्यांनी मला दिली आणि कुठेतरी कृतज्ञ भावानी आपण त्यांच्यासाठी काहीतरी करत राहावं याच्यासाठी मी हा पुरस्कार ठेवलेला आहे किंवा इतरही ठिकाणी जे जे काही मी करत आहे त्यांच्या नावानी. तर मी आज वडिलांच्याबद्दल कृतज्ञ आहे. अखिल भारतीय अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेने हा पुरस्कार त्यांच्यातर्फे द्यायचा ठरवला. त्यावेळेला मला अतिशय आनंद झाला, कारण मुलांच्यासाठी ही संस्था काम करते आहे. अतिशय आपण काय म्हणूयात की निरपेक्ष भावनेने इथले सगळे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ता आहेत. प्रत्येकाचं नाव नाही मला घेता येणार, पण फगरे सर, नंतर नम जोशी सर, ही सगळी मंडळी जी आहेत किंवा आता नव्याने लाखे सर अध्यक्ष झालेले आहेत. तर हे सगळेजण अतिशय चांगलं काम करत आहेत. मला असं वाटतं की ही एक संस्था पुरी नाही आहे, मुलांच्यासाठी अशा आणखीन संस्था हव्या आहेत आणि मुलांना अशा संस्थांमधून खूप वेगळे वेगळे उपक्रम देता येतात आणि त्यांच्यावरती चांगले संस्कारही करता येतात. आणि अशा भावनेतून मला असं वाटतं की अनेक संस्था निर्माण व्हाव्यात आणि कार्यरत व्हाव्यात. एवढं सांगून मी इथे थांबते. आणि थोडंसं सांगायचं राहिलं की न्यू इंग्लिश स्कूलनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, त्याच्यामुळे मलाही खूप आनंद वाटला. आणि न्यू इंग्लिश स्कूल आणि आमचा जो संबंध आहे, कारण मी सुद्धा फर्ग्युसन कॉलेजमधनं शिकलेली आहे, नंतर पुणे विद्यापीठामध्ये गेले. नंतर माझे म्हणजे गह पाटील यांचे जे नातजावई आहेत ते जवळजवळ 15-16 वर्ष फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. म्हणजे फर्ग्युसन कॉलेज म्हणजे ही संस्था, याच्याशी आम्ही कसे जोडलेले आहोत ते सांगितलं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ज्यावेळी आत्ता डॉक्टर खांडके मॅडम या पुरस्काराची माहिती देत होत्या त्यावेळी बाजूला उभा असणारा एक विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला. तो म्हणाला की सर, हा त्यापूर्वी मला हे सांगायला आवडेल की आमच्याकडे प्रश्न विचारतात बरं का, आणि आम्ही त्याला उत्तर देतो. मुलाने प्रश्न विचारला, सर थोडंसं कन्फ्युजन झाल्यासारखं वाटतंय. म्हटलं का रे? तो म्हणाला, सर तुम्ही म्हणताय कवी गह पाटील हे आपले विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूलचे, त्यांच्या ज्या वारसदार आहेत त्या म्हणतायत ते रमण बागचे विद्यार्थी,
काहीतरी प्रॉब्लेम झालाय सर. मी त्याला सांगितलं उत्तर मी माईकवरच देतो, कारण हाच प्रश्न अनेकांना पडला असेल. मुळातच आपल्या या शाळेची स्थापना 1880 सालची. 1913 साली या शाळेच्या इमारतीचे वर्ग ज्यावेळी कमी पडू लागले, त्यावेळी रमणबाग नावाच्या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलचे वर्ग भरायला सुरुवात झाली. 1913 साली ही गोष्ट सुरू झाली. 1922 साली कविवर्य या शाळेमध्ये आलेले होते, ते त्या ठिकाणी शिकले, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि रमणबाग ही शाळा प्रशासकीय कारणासाठी 1946 साली स्वतंत्र झालेली आहे. त्यामुळे त्या शाळेचं नाव रमणबाग, एवढं रमणबाग हे ठिकाणाचं नाव न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग अशा पद्धतीचं आहे. थोडं कन्फ्युजन ज्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालं असेल ते दूर होण्यासाठी म्हणून मी ही गोष्ट सांगितली. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजेच आजचा जो हा पुरस्कार जो गुंडी मॅडम यांना देण्यात येणार आहे, त्या गुंडी मॅडम नेमक्या कशा आहेत. जेव्हा मी त्यांचा सगळा बायोडेटा वाचून काढला तेव्हा लक्षात आलं, एक जिवंत चालतं फिरतं ग्रंथालय म्हणजे गुंडी मॅडम. आणि कशा पद्धतीचं व्यक्तिमत्व असावं त्या संदर्भात फक्त एकच वाक्य विद्यार्थ्यांसाठी म्हणून सांगतो. त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेतला. ग्रॅज्युएशनमध्ये BA मध्ये जे काही विषय असतात त्या सर्व विषयात संपूर्ण विद्यापीठात पहिला क्रमांक, गोल्ड मेडल. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या सत्कारात उत्तर द्यावं. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, निमंत्रित मंडळी सर्व, आणि व्यासपीठाबाहेर स्वतःला निमंत्रित समजून हजर असणारा पाऊस, तो थांबला आता. आणि आम्हालाही खूप काळजी वाटत होती की या पावसामध्ये श्रोते येतील का. पण मला श्रोत्यांचं खरंच कौतुक वाटतं आहे की त्यांनी आपलं साहित्यप्रेम कसं, बावन कशी आहे हे सिद्ध केलं. त्या पावसातही हजर राहिलेले आहात तुम्ही रसिक श्रोते आणि माझे छोटे दोस्त मित्रमैत्रिणी. मला अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेतर्फे ज्येष्ठ कवी आणि शिक्षणतज्ज्ञ ग. पाटील यांच्या नावाने पुरस्कार मिळतो आहे, याचा मला खूप आनंद वाटतो आहे. त्याबद्दल मी संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देते. मंदाताईंच्याकडनं आपण आत्ताच ग. पाटील यांच्याविषयी खूप ऐकलं आहे आणि मीही वेळोवेळी त्यांच्याविषयी वर्षभर 2 वर्ष जवळजवळ ऐकत आलेली आहे की ग. पाटील यांच्या कविता अनेक पिढ्या लोकांच्या मनात कशा घर करून आहेत आणि अगदी केवळ महाराष्ट्र नव्हे, केवळ भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे अगदी सिंगापूर आणि बँकॉक इथे विमानतळावर पण तिची फुलपाखरू कविता पाहिलेली मला कळलं आहे. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या मराठी कवीला मान्यता मिळणं हे अद्भुत वाटावं असं सत्य आहे. असं जेव्हा एखादा कवी असतो तेव्हा तो केवळ कवी राहत नाही माझ्या मते, तर तो भाषा आणि संस्कृतीचा जणू काही आधारस्तंभ असतो. आणि अशा ग. पाटलांच्या नावाने मला पुरस्कार मिळणं हा मी माझ्या साहित्याला जणू काही परिसस्पर्शच लाभलेला आहे असं समजते आणि त्याविषयीचा आनंद व्यक्त करते. आज या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आल्यावरही मला खूप आनंद वाटला. सुनीता मॅडमच्या खोलीमध्ये बसलं असताना बाहेर सन्माननीय शाला प्रमुखांची नावं वाचताना विष्णू शास्त्री चिपळूणकर पहिलं नाव आणि मग वाशी आपटे आहेत, वाब पटवर्धन, वैका राजवाडे, असं वाटलं वाङ्मयाच्या इतिहासातली सगळी मंडळी इथे येऊन गेली तरी तिथे आपण आहोत आणि खूप असं मन भरून आलं. त्याबद्दल संस्थेचे मी अतिशय मनापासून आभार मानते. मी गेली 35 वर्ष मुलांसाठी लिहिते. मला साहित्याची गोडी माझ्या आईवडिलांनी लावली. ते दोघंही साहित्याचे प्रेमी होते. माझे वडील कल्याणला सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष होते आणि सांगायला मला आजही अभिमान वाटतो की आमच्या कल्याणच्या चाळीतल्या 2 खोल्यांच्या घरामध्ये इतके मोठे मोठे साहित्यिक त्यावेळेला
माझ्या वडिलांनी कार्यक्रमाला निमंत्रण दिल्यामुळे येऊन गेलेले आहेत. त्यांची यादी आठवली तरी आम्हा सगळ्यांना आज खूप अभिमान वाटतो. माझी आई शिक्षिका होती. तिचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आजही इथे आहेत, कारण माझ्या शाळेच्या मैत्रिणी आल्या आहेत, माझे नातेवाईक आहेत की जे कल्याणचे आहेत, आणि खूप तिने अनेक पिढ्या घडवल्या. आणि तिचं कविताचं पाठांतर इतकं अद्भुत होतं, तुम्हाला गंमत वाटेल, पण आम्हा बहिणींना झोपवताना ती अंगाई गीत म्हणून कविता म्हणायची. आणि त्यामुळे कवितेशी माझं किती घनिष्ठ नातं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मला हे शिक्षक आणि पालकांना एक सांगायचं आहे की तुमच्या घरात, तुमच्या बाजूला शाळेमध्ये वावरणारी जी मुलं आहेत ना, या वयाची काय आधीची लहानपणापासूनची मुलं, ही मुलं आपल्या नकळत एका वेगळ्या जगातही अधूनमधून वावरत असतात. आणि त्यांना त्या जगातनं खसकन बाहेर काढायचं नाही. त्यांना मोठं होत येताना सुद्धा त्यांच्या मनातलं ते जग कायम त्यांच्या बरोबर राहील असा एक हळूवारपणा आपल्या वृत्तीत कृतीत राहिला पाहिजे, असं मला नेहमी वाटतं. एक बाल साहित्यकार म्हणून वाटतं. भारत आंबेने म्हटलंय, सुंदर ती दुसरी दुनिया. ती जी सुंदर ती दुसरी दुनिया असते ना, ती बालसाहित्यातनं घडत असते आणि त्या दुनियेत ही मुलं वावरत असतात. कारण बालपण म्हणजे पृथ्वी तलावरचं नंदनवन आहे असं मला वाटतं. मुलं ही जग मनाने अनुभवतात तेव्हा त्या जगामध्ये सतत उत्साहाची कारंजी सळसळत असतात. चैतन्याचं गोड कोवळं ऊन पसरलेलं असतं. सप्तरंगी नाही, शतरंगी कल्पनांचं इंद्रधनुष्य झळकत असतं त्या जगात. आणि त्या जगामध्ये आनंदाचा गंध कायम दरवळत असतो. असं ते एक सुंदर जग आहे. आणि ते जग फक्त त्या वयातच नव्हे, तर आयुष्यभर आपली सोबत करू शकतं, हे लक्षात ठेवा. याचं एक उदाहरणच सांगते तुम्हाला मी. आपल्याकडचे अनेक तरुण हुशार मंडळी अमेरिकेला स्थायिक झालीत, आपल्याला माहिती आहे. त्यातले एक व्यक्ती वृद्धापकाळामध्ये खूप आजारी झाली आणि त्या व्यक्तीला सारखी आठवण कोणती यायची, तर शाळेत शिकलेली कविता, पडू आजारी मौज हीच वाटे भारी. आणि मग त्याला त्या कवितेचा कवी काय आठवत नाही, ती कविता पूर्ण आठवत नाही. मग त्याने आपल्या मित्रांना सुरू केलं विचारायला की कविता शोधा, कविता शोधा. आणि मग असं एक चळवळच झाली जणू निर्माण की शाळेतल्याच कविता फक्त आपल्याला अजून पाठ आहेत, बाकी शिक्षण म्हणजे काय, जे कायम बरोबर उरतं ते शिक्षण. आणि त्या उरल्या आहेत आपल्या मनात कविता. म्हणजे कविता ही किती मनात घर करून असते. आणि त्यातून काय घडलं, आठवणीतल्या कवितांचे 3 खंड प्रकाशित झाले आहेत. सगळ्यांनी मिळून 4 खंड. म्हणजे सगळ्यांनी मिळून त्या काळच्या विद्यार्थ्यांनी शोधून त्या कविता की ज्या आमच्या मनात, त्याच्या पिढ्या आमच्या पण मनात आहेत बरं का, त्या कविता घर करून आहेत, त्यांचा शोध लागला. म्हणजे हे जे आपण म्हणतो की मुलांच्या मनामध्ये संस्कार कसे मारा करून होत नसतात, ते सहज नकळत रुजावे लागतात. भीज पावसासारखे. भीज पाऊस कसा पिकांना उपयुक्त असतो, आवाज न करता येतो, तसं जे काही आहे ना, ते ह्या कवितांमधनं मलाही द्यायचा मी प्रयत्न करत असते. ग. पाटलांच्या अनेक कविता मला आठवतात. त्याची पाखरांची शाळा, गोकर्णीचे फूल. मला गोकर्णीचे फूल हा विषयच इतका अतिशय आवडला की याकडे लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे. गुलाब सगळ्यांना दिसतो, मोगरा दिसतो, पण गोकर्णीचं फूल आणि त्याच्याविषयीची त्यांची कविता इतकी सुंदर आहे. आता मी कविता लिहिते, नंतर गोष्टी लिहिते, आणि मुख्य म्हणजे मला भाषेविषयीनं खूप कुतूहल आहे. त्या कुतूहलातनं मी भाषेचा अभ्यास करते, एक प्रौढ प्रकारचं लेखन करण्यासाठी. आणि त्याच वेळेला मी मुलांनाही भाषा कशी समजेल, त्यातली गंमत कशी कळेल, यासाठी लेखन करते. आता भाषेची भिंगरी आहे माझ्या पुस्तकातनं. व्याकरणाचा कुठेही धाक न दाखवता मुलांना भाषा कशी आवडेल यासाठी मी ते लेखन केलेलं आहे. अनेक प्रकारचं मी लेखन करते. मी मुलांची भाषासुद्धा कान देऊन ऐकते बरं का. आणि माझी मुलगी लहानपणी जे काही तिचा जो भाषिक विकासाचा टप्पा होता त्याच्या मी नोंदी ठेवल्या होत्या आणि त्यातून मी शब्दांची पहाटे माझं पुस्तक सिद्ध केलेलं आहे. आता ती लहानपणी म्हणजे तुम्ही मुलं माहिती म्हणजे काय प्रतिनिधी आहे तुमचा. तुम्ही मुलं भाषा, आमची जी भाषा आहे ना प्रौढांची, ती तपासत असता
आणि दुसरं काय करता, तुम्ही स्वतःची भाषा घडवत पण असता. त्याची उदाहरणं मला तिच्या भाषेतनं मिळत गेली. एकदा तिने झरा पाहिला आणि म्हणाली, आई पाणी घसरगुंडी करताय. सुंदर प्रतिमा आहे. एकदा मला म्हणाली, निवडणुकीचे दिवस होते बरं का, आणि त्यामध्ये सतत तिला काहीतरी घोषणा ऐकू यायच्या. मला म्हणाली, आई विजयचं आडनाव कायम असो असतं का? कारण अमक्याचा विजय असो, तमक्याचा विजय असो. अशा सगळ्या गोष्टी मी टिपून ठेवल्या, कारण हे फारच अद्भुत होतं आणि असा कोणी मराठीत अभ्यास केलेला माझ्या वाचनात नव्हतं. तेव्हा ती आता माझी नातही अशा खूप काही गमतीदार अशा प्रकारची भाषा वापरते, तेव्हा मला पुन्हा असं वाटतं की नाही, अजूनही हे काम मराठीत कोणी केलेलंच नाही आहे आणि मुलांच्या भाषेतल्या कल्पना अशा दवबिंदूसारख्या तळहातावर घेतल्या पाहिजेत, टिपून ठेवल्या पाहिजेत. इतक्या ते सरळ आणि सुंदर असतात. माझ्या कवितांमधनं सुद्धा मी आपल्या भाषेची वैशिष्ट्य टिपायचा प्रयत्न केला. काना मात्रा, टिंब. माझी टिंबाई कविता खूप प्रसिद्ध झाली आणि आपल्या माधुरीताईंनी कवितेची बाग जी तयार केलेली आहे त्यात तिला स्थान दिलं आहे, त्याचा मला फार आनंद वाटतोय. नंतर अभ्यास करताना मला अभ्यास कधीही कंटाळवाणा वाटला नाही, कारण अभ्यास करताना भाषेतले इतकी रहस्य कळत जातात ना की त्यातच मी रमून जायचे आणि त्यामुळे ती जी माझी वृत्ती आहे ती मुलांपर्यंत जावी आणि त्यांनाही अभ्यासाचा धाक वाटू नये अशा प्रकारचं मी लेखन करत असते. टिंब या कवितेमध्ये मी अनुस्वार हा एखाद्या खोडकर मुलासारखा कसा वावरतो त्याच्या खोड्या वर्णन केलंय आणि त्यामुळे भाषेकडे पाहिजे एक अशी बालसुलभ दृष्टी तुम्हाला त्यातनं पाहायला मिळेल. आता माझ्या नवा पुस्तक येतं यमकांची शिडी, त्यातली एक कविता मी वाचते आणि थांबते मुलांसाठी तुम्हा. कवितेचं नाव आहे अजब गजब. तुमच्या मनामध्ये एक नवीन दुनिया असते की नाही, वेगळी कल्पना स्वप्न यांनी भारलेली, ती मी इथे व्यक्त करते. अजब गजब. आम्हाला नाही पुरत आता जमिनीचे हे कुंपण, आम्हाला नाही पुरत आता जमिनीचे हे कुंपण, समुद्राच्या लाटा हव्यात नि अवकाशाचे अंगण, नव्या दमाने करू आम्ही नवेच समुद्र मंथन, अंगणामध्ये बांधू आम्ही नव्या युगाचे तोरण, समुद्राच्या पोटामधल्या गुहेमधले झरे, समुद्राच्या पोटामधल्या गुहेमधले झरे, प्रवाळांच्या राशी आणि टायटॅनिकची शकले, प्रवाळांच्या राशी आणि टायटॅनिकची शकले, देव मासा घडवील सैर सांगा कोण कोण येणार, देव मासा घडवील सैर सांगा कोण कोण येणार, समुद्राच्या मोजेल लाटा यंत्र असे आणणार. चंद्रावरचे पाणी आणि मंगळावरची माती, चंद्रावरचे पाणी आणि मंगळावरची माती, हाती घेऊन बनवू आम्ही अजब गजब हत्ती, हाती घेऊन बनवू आम्ही अजब गजब हत्ती, हत्तीच्या त्या पाठीवरती पंख मोठे चार, रॉकेटलाही टाकीन मागे व्हाल त्यावर स्वार, कल्पनेला फुटल्या आमच्या फांद्या आडव्या तिडव्या, नवे ग्रह नवी लिपी गाऊ ओव्या नव्या, सीना समीर अवनी भुवन अरण्या या रे, बांधू आपण नव्या जगाची 900 खिडक्या दारे, बांधू आपण नव्या जगाची 900 खिडक्या दारे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बेटे बेटे सावधान. सर्व विद्यार्थी ताठ बसलेले. थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच वस्त्रोद्योग मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचे आगमन होणार आहे. आपण सर्वांनी त्यांच्या आगमनानंतर उभे राहून जोरदार टाळ्यांचा कडकडाट करत त्यांचे स्वागत करायचे आहे. बेटे बेटे सावधान. आणि नंतर इकडे घेऊ शकतो.
जोरदार टाळ्यांचा कडकडाट महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचे स्वागत या ठिकाणी होत आहे. बेटे बेटे सावधान, सर्व विद्यार्थी ताड बसलेले. ज्या व्यक्तिमत्वाला आपण आजपर्यंत वृत्तपत्रांमध्ये वाचत आणि दूरचित्रवाणीवर पाहत आलेलो आहे ते व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांच्या हस्ते आजच्या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. तर ज्या 2 पुरस्कारांचं महत्त्वाचं वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे त्यापैकी पहिला पुरस्कार म्हणजेच जीवन गौरव पुरस्कार हा माननीय माधुरी सहस्रबुद्धे मॅडम यांना होणार आहे. त्यापूर्वी आपण त्यांच्या आगमनाबद्दल आपण सर्वजण त्यांचा सत्कार करणार आहे. मी सर्वप्रथम आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय रावत सर, न्यू इंग्लिश स्कूलचे शाला समिती अध्यक्ष माननीय रणपिसे सर, मुख्याध्यापिका राव मॅडम यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या संस्थेच्या वतीने व शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत करावे, सत्कार करावा. अरे तू सरक. तसेच अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था या संस्थेच्या माध्यमातून माननीय राजन लाखे सर यांच्याही माध्यमातून हा सत्कार होत आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था या संस्थेच्या माध्यमातून शाल, अंक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हावे. यानंतर अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेचे माननीय श्री भरत सुसे सर यांना विनंती करतो कृपया आपण मानपत्र वाचन करावे. वेळोवेळी सावधान. आदरणीय व्यासपीठ, नामदार चंद्रकांत दादा पाटील, उच्च शिक्षण तंत्रज्ञान व वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आज आपले 2 पुरस्कार आपण वितरित करणार आहोत. त्यातला पहिला म्हणजे जीवन गौरव पुरस्कार. आदरणीय सौभाग्यवती माधुरीताई सहस्रबुद्धे यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. मी त्यांच्या या मानपत्राचं वाचन करतोय. सौ माधुरीताई सहस्रबुद्धे, सस्नेह नमस्कार, विनंती विशेष. आपण सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय कार्यात रममाण झाला. विशेषतः मुलांच्या रंजनातून त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी आपली सतत धडपड सुरू असते. आपण मानसशास्त्र, समाजकार्य, संपर्क माध्यमे, पत्रकारिता या विषयावरील पदव्या उच्च गुणवत्तेसह प्राप्त केल्या आहेत. पुणे शहरातील अभ्यासू नगरसेविका म्हणून आपण 10 वर्षे कार्य केले आहे. त्यात क्रीडा समिती व नाव समितीवर सदस्य म्हणून, तर विधी समिती आणि
महिला व बालकल्याण समितीवर अध्यक्ष म्हणून आपल्या कर्तृत्वाची मोहर उठवली आहे. पुणे महानगरपालिकेच्या भाषा संवर्धन समितीवर सदस्य म्हणून 7 वर्षे योगदान देतानाच 2 उद्यानात साहित्यिक कट्टे सुरू केले. पुणे शहरात पहिल्यांदाच मुलांसाठी कवितेची बाग हा प्रकल्प राबविला. पर्यावरण रक्षण व संवर्धन क्षेत्रातही आपलं काम करत असताना या प्रकल्पामध्ये पालापाचोळा, झाडांच्या फांद्या व झावळ्यापासून खत बनवणारा श्रेडर प्रकल्प सुरू केला. वर्षा जल संवर्धनासाठी प्रथमच बजेट टाकले. 36 वर्षापूर्वी आपण मुलांसाठी बालरंजन केंद्राची स्थापना केली. या केंद्रामार्फत मुलांसाठी व्यायाम, खेळ, कला, क्रीडा आणि अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले. आदर्श नागरिक घडवण्याचे काम बालरंजन केंद्रामार्फत झाले. याचे श्रेय संस्थापिका व संचालिका म्हणून आपल्याकडे जाते. 3 तपे आपण मुलांच्या जडणघडणीसाठी दिली. या आपल्या तपश्चर्याला आमचा हा मानाचा सलाम. बालरंजन केंद्रांच्या 25 वर्षाच्या वाटचालीवर आधारित बालरंजन आनंददायी शोध यात्रा हे पुस्तकही आपण लिहिलं. याशिवाय कविता व गाण्यांची 4 पुस्तके प्रकाशित करून 450 गाण्यांचा खजिना मुलांपर्यंत पोहोचवला आहे. तसेच बिंगणगाव, सुंदर हात हवेत, ऐक पुतळ्या, तुला म्हणून सांगतो, पक्ष्यांना मिळाली घरटी, आम्ही जंगलात हरवलो या नाटुकल्यांचेही लेखन केले आहे. बालरंजन केंद्रात गेली 36 वर्षे दर मे महिन्यात मराठी भाषेची गोडी हे शिबिर विनामूल्य घेतात. घरापुढील तुळशी वृंदावनासमोर सलग 45 वर्षे रांगोळी काढली. त्यातील निवडक 100 रांगोळ्यांचे ई-बुक ही सुद्धा आपण प्रकाशित केले आहे. असे उपक्रम राबवले आहेत. सकस या तयार पिठे व खाद्यपदार्थ निर्मितीच्या आणि विक्रीच्या आपल्या कौटुंबिक व्यवसायात लक्ष आपण घालून उद्योजिका म्हणूनही नावलौकिक मिळवलेला आहे. आपल्या या समग्र कार्याचा विचार करून आपणास बालकार्य सन्मान पुरस्कार, राजमाता जिजाऊ पुरस्कार, उद्योजिका म्हणून वुमन अचिव्हर अवॉर्ड 2024 पुरस्कार, महिला समाजरत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील आपल्या कार्याचा गौरव म्हणून विशेषतः मुलांसाठी केलेल्या कार्यासाठी संस्थेतर्फे आपणास प्रमुख पाहुणे नामदार चंद्रकांतदादा पाटील, उच्च शिक्षण मंत्री व तंत्रज्ञान वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. धन्यवाद. अभिनंदन मॅडम. चंद्रकांत दादांना अशी विनंती करतो की माधुरीताईंना त्यांनी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करावा. मानपत्र ₹11,000 रोख, शाल, ग्रंथ व पुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडाट व्हायला हवा. माननीय दादांच्या वतीने सुद्धा माधुरीताईंचा सन्मान होत आहे. संपूर्ण आयुष्यभर त्यांची कारकीर्द त्यांनी पाहिलेली आहे, त्यांच्या कार्य जवळ अनुभवलेला आहे. त्यामुळे त्यांच्या वतीने सुद्धा विशेष सन्मान माधुरीताईंचा होत आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण आसनस्थ व्हावे. यानंतर आजच्या कार्यक्रमातील दुसरा अतिशय महत्त्वाचा पुरस्कार म्हणजेच
कविवर्य ग.ह. पाटील पुरस्कार। आणि हा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्या माननीय निलिमा गुंडी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यापूर्वी या पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन करत आहेत श्री विनोद वाघ सर। नमस्कार सन्माननीय व्यासपीठ। आजचा हा पुरस्कार कविवर्य ग.ह. पाटील पुरस्कार जो देण्यात येतो तो डॉक्टर निलिमा गुंडी यांना, त्यांच्याविषयीचं मानपत्र मी या ठिकाणी वाचतोय। डॉक्टर निलिमा गुंडी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात रमलेलं आपलं लोभस व्यक्तिमत्व आहे। आपण उच्च विद्या विभूषित असून MA PhD या पदव्या प्राप्त केल्या आहेत। BA ला आपण मुंबई विद्यापीठात सर्व विषयात सर्वप्रथम आलात। तसेच तरखडकर सुवर्ण पदकासह अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत। MA लाही आपण न.चि. केळकर सुवर्ण पदक प्राप्त केले। उच्च पदव्यांबरोबरच उच्चतम गुणवत्ता प्राप्त करणे हा आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा पैलू आहे। आपण मुंबईच्या रामनारायण रुईया व पुण्याच्या सर परशुराम भाऊ कनिष्ठ महाविद्यालयात मन लावून 35 वर्ष अध्यापन केलं। उपक्रम शिक्षिका म्हणून आपली ख्याती आहे। साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात आपले योगदान मोठे आहे। बाल साहित्याबरोबरच काव्य, ललित लेखन, समीक्षा, संपादन आणि वाङ्मय इतिहास प्रकल्प या विविध प्रकारात लेखन करून आपण 30 पेक्षा जास्त पुस्तकांचं लेखन केलं आहे। भारतीय भाषेतील स्त्री साहित्याचा मागोवा या 20 भाषातील 2 खंडाच्या संपादनात आपला मोलाचा वाटा आहे। आपले काही लेखन इंग्रजी व हिंदी या भाषात अनुवादित झाले आहे। आपल्या आभाळाचा फळा आणि कानामात्रा या बालकविता संग्रहांना तसेच गतकाळाची गाज या समीक्षा ग्रंथाला व 8वा सूर या ललित लेख संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे। विविध संस्था संघटनांचे 30हून अधिक पुरस्कार आपणास मिळाले आहेत। त्यात रुईया महाविद्यालयाकडून विद्याभूषण तर कल्याण महानगरपालिकेकडून कल्याणभूषण पुरस्कार मिळाला आहे। मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी आपण अनेक कार्यशाळांचे आयोजन करून त्यांना मार्गदर्शन केले आहे। तसेच मराठी अभ्यास परिषद व भाषा आणि जीवन या त्रैमासिकासाठी 1997 ते 2014 पर्यंत सक्रिय योगदान दिले आहे। भाषेची भिंगरी हे आपले पुस्तक मुलांना भाषेची गोडी लावणारे आहे। आपल्या या समग्र कार्याचा गौरव म्हणून आपणास ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व कवी ग.ह. पाटील पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे। कवी ग.ह. पाटील यांनीही शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात अनमोल कार्य केले आहे। त्यांची कन्या डॉक्टर मंदा खांडगे पुरस्कृत कवी ग.ह. पाटील पुरस्कार नामदार चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण तंत्रज्ञान व वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते प्रदान करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे। जोरदार टाळ्यांचा कडकडाट माननीय डॉक्टर निलिमा गुंडी मॅडम यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच वस्त्रोद्योग मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होत आहे। त्यांना शाल, मानपत्र, 11,000 रुपये रोख, ग्रंथ व पुष्प देऊन त्यांचा हा सन्मान केला जात आहे। साहित्याची राजकीय क्षेत्रातून घेण्यात आलेली दखल अतिशय महत्त्वाची आहे। टाळ्यांचा गजर थांबता कामा नये आणि त्याचसोबत माननीय चंद्रकांत दादांकडून गुंडी मॅडम यांना एक छोटीशी भेट देण्यात येत आहे आणि गुंडी मॅडम यांच्याकडून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची कॉपी त्याची प्रत ही देण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांचा कडकडाट दोनही पुरस्कारार्थी आणि पुरस्कार देणारे व्यक्तिमत्व
ज्यांची नावे तुम्ही पुस्तकांमध्ये साहित्यामध्ये तुम्ही वाचत आलेला आहात, पाहत आलेला आहात, अशी ही व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहे. आदित्य भरती सुरुवातीला लहान आणि मोठ्या सगळ्यांची माफी मागतो की मी कार्यक्रमाला आलोय उशिरा आणि शुभेच्छा देऊन लगेच जाईल. राजकीय जीवनामध्ये एका दिवशी साधारणतः 23 कार्यक्रम केले नाही तर नापास केलं जातं. काल विशेषतः लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठेंची जयंती, त्याचे 27 कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होते. एक बरं की पाऊस होता त्यामुळे सगळ्या ठिकाणी प्रतिमेला हार घातलं, शुभेच्छा द्यायला पुढे, प्रतिमेला हार घातलं, शुभेच्छा द्यायला पुढे, असं झालं. आजही आत्ता जस्ट मी आमची ज्याला खरं म्हणजे माधुरीताई पण अपेक्षित होत्या, त्यांची ॲबसेंट लागली. आमची पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमुख 120 जणांची बैठक होती 4 तास. त्याला दिल्लीहून आमचे अखिल भारतीय सहसंघटनेमध्ये शिवप्रकाशजी आले होते. तर ते आलेले असल्यामुळे बैठक संपेपर्यंत मला काही हलता येणार आणि पुढे आता अजून एक 2-3 कार्यक्रम आहेत, त्यामुळे मी लगेचच शुभेच्छा देऊन निघेन. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या, ज्येष्ठ नेत्या, ज्येष्ठ नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांना जीवनगौरव पुरस्कार आणि माननीय डॉक्टर निलिमा गुंडी यांना कवी ग. पाटील पुरस्कार असे जे 2 पुरस्कार देऊन या दोघींना सन्मानित केलं गेलं. त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर खूप मंडळी उपस्थित आहेत, पण प्रामुख्याने अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजनजी लाखे, कार्यवाह डॉक्टर दिलीप गरुड, सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, मग काही लेखकी असतील, काही शिक्षकी असतील, काही प्राध्यापकी असतील आणि ह्या कार्यक्रमाला अतिशय संयमाने, धाक शाळेचं भरपूर दिसतं त्यामुळे अतिशय संयमाने उपस्थित, त्यावेळेला टाळी म्हटल्यानंतर टाळी, शांत म्हटल्यानंतर शांत, असं अतिशय संयमाने उपस्थित माझ्या शालेय बंधू आणि भगिनींनो. निलिमा गुंडींचाही माझा परिचय आहे, परंतु तो थोडा जुजबी आहे. तर माधुरीताईंचा परिचय माझा खूपच आहे. अनेक वेळा ग्राउंडवरची त्यांची लहान मुलांची ॲक्टिव्हिटी पाहायला उत्सुकतेने मी गेलो आहे आणि मी आश्चर्यचकित झालो की एखाद्या नगरसेविकेने, जी राजकीय क्षेत्रामध्ये पुणे महानगरपालिका नगरसेविका खूप मोठं मानलं जातं, एखाद्या नगरसेविकेने आपलं घर सांभाळून, आपला व्यवसाय सांभाळून, व्यवसाय त्यांचा इतका मोठा आहे की मला कोल्हापूरच्या माझ्या घरी घरून ऑर्डर येते की हे आणायचं आहे. अशी शेकडो घरं आहेत की ज्यांचं तिथूनच चालतं, बाकी कुठून चालत नाही. तसा व्यवसाय सांभाळून, राजकारण सांभाळून त्या इतकं लहान मुलांसाठी करतात. ते बांधिलकीशिवाय, बाउंडिंगशिवाय होत नाही. त्यांचं बाउंडिंग आहे. लहान मुलं, त्यांना खेळ खेळता आले पाहिजे, कविता करता आलं पाहिजे, त्यांना लिहिता आलं पाहिजे, त्यांची पर्सनॅलिटी ही व्हर्सटाईल झाली पाहिजे, त्यांचं व्यक्तिमत्व विकसित झालं पाहिजे, असा ध्यास त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवतो. संध्याकाळचा आमच्या कार्यक्रम असेल तर जायची घाई असते, मग जायचं कुठे जायचं तर मला माहिती असतं, बाकीच्या माहिती असतं काय घाई त्यांना. महत्त्वाची भेट त्याच्यापेक्षा महत्त्वाचं त्यांचं ग्राउंड आहे, तिथे मुलं थांबलेत त्यांची. तर असं सातत्याने मुलांसाठी काम केल्याचा एक रिझल्ट, परिणाम म्हणून त्यांना आज इतका मोठा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आश्चर्य वाटावं इतकी त्यांची तब्येत उत्तम असल्यामुळे ती अशीच उत्तम राहावी, म्हणजे ते सगळ्या लवकर करू शकतील अशा आरोग्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. निलिमाताईंच्या बाबतीत मी म्हटलं असंच एक बाल साहित्य संमेलन होतं आणि त्यात आमचा जुजवी परिचय झाला, पण त्यांचंही मी खूप अभिनंदन करेन, त्यांनाही मी शुभेच्छा देईन. आता लहान मुलांसाठी आम्ही काय करतो, आम्ही म्हणतो ना आमची पार्टी, आम्ही कार्यकर्ते, नेते, कारण यावर कोणाचं दुमतच असण्याचं कारण नाही की जोपर्यंत लहान मुलांवर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत नाही, गुंतवणूक करत नाही, तोपर्यंत नेक्स्ट जनरेशन तयार होणार नाही.
आज जर्मनीसारख्या देशामध्ये 4 लाख तरुण तरुणी त्यांना आता आपल्याला पाठवायचे. का तर तिथे आता तरुण पिढीच हळूहळू लुप्त होत चालली आणि ज्येष्ठ नागरिकांचं राष्ट्र अशी त्यांची इमेज होत चालली. मग त्याच्यामध्ये लग्न न करण्याचं प्रमाण, मुलं होऊ न देण्याचं प्रमाण, ह्याच्यामुळे गेले 6 महिने मागे लागले ते आपल्या. तर आता जर आपण 40,000 तरुण तरुण देणार आहोत, त्यांना वार्षिक 30 लाखाचं पॅकेज मिळणार आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांचा पासपोर्ट, व्हिजा, एक वेळचं तिकीट हे महाराष्ट्र सरकार देणार आहे. 3 महिन्याचं जर्मन भाषा शिकवण्याचा खर्च सरकार करणार आहे. तर याचं कारणच हे की आज संपूर्ण जग आपल्या कुटुंब व्यवस्थेकडे, आपल्या शाळा कॉलेजकडे पाहतं की लहानपणीच खूप चांगला संस्कार करतात आणि त्यामुळे मग आयुष्यभर ते लग्न केलं तर मग त्यांचे घटस्फोट होतात अलीकडे, पण ते कमी प्रमाणात होतात. आईवडिलांशी त्यांचं बॉन्डिंग राहतं, सामाजिक कामाशी त्यांची बांधिलकी राहते. याचं कारण यांच्या शालेय जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर हे गुंतवणूक करतात आणि त्यामुळे सरकारही खूप गोष्टी करत आहे. पण आम्ही कोथरूड विधानसभेमध्ये 4 गोष्टी करतो, ते सांगून माझं बोलणं संपेल. एक तर आमचं 2 मोठ्यांची आणि 1 छोट्यांचं वाचनालय फिरतं चालतं. त्याच्यामध्ये 10,000 हजार पुस्तकं आहेत. डिपॉझिट नाही, फी नाही. शाळांमध्ये वार हळूहळू इव्हॉल्व होत आहेत. त्या आकारमध्ये 2 महिने सुट्टी गेली. त्या दिवशी त्या शाळेमध्ये आमचं फिरतं वाचनालय जातं. वर्गावर्गात सूचना मिळते की वाचनालय आलं आहे. मुलांनी त्यांच्या सोडीने येऊन तासभर गाडी उभी असते, त्याला पुस्तकं घ्यायची. ती पुढच्या आठवड्यात गाडी येईल त्याला पुन्हा एक्सचेंज करून घ्यायची. एक 10-20% पुस्तकं त्यातली ही परत येत नाही, हेही त्यात गृहीत धरलेलं आहे. तेव्हा अनेकांनी मला असं वाटलं की त्याचं डिपॉझिट तरी घ्यावं ना, काही नाही, काही आपलं नशीब कोणी घेऊन जात नाही. आणि त्यामुळे हे फिरतं वाचनालय मुलांसाठी खूप जोरात चालवलं आहे. याच्यामध्ये मुलांनी मी काका पुस्तकं शोधली पण मला एक हवं ते मिळालं नाही, तर नेक्स्ट वीकला ते पुस्तक आणलेलं असेल याची आमची गॅरंटी आहे. प्लस कोल्हापूरच्या अशा फिरत्या वाचनालयाला आम्ही खेळाचं साहित्य जोडलं की ज्यामुळे सुट्टीमध्ये प्रामुख्याने त्या पुस्तकांच्या बरोबर खेळाचं साहित्यसुद्धा, मग त्यावेळेला आम्ही गाडी 4 तास थांबवतो. 4 तास तुम्ही क्रिकेटचं साहित्य घेऊन जा, नाही तर फुटबॉल घेऊन जा, नाही तर व्हॉलीबॉल घेऊन जा. 4 तासानंतर ते परत करा. पुस्तकं मात्र घरी वाचायला घेऊन जा. अशी एक ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात चालू आहे. गणपतीच्या काळामध्ये त्यांना गणपती करायला शिकवणं, त्याला गणपती रंगवायला शिकवणं, त्याची स्पर्धा आयोजित करणं. किल्ल्यांच्या बाबतीमध्ये सगळेच जण किल्ल्यांच्या स्पर्धा आयोजित करतात. पण आम्ही काय केलं की बक्षिसं हेवी दिली, पण जो पहिला येईल त्याने जो किल्ला बनवलेला असेल त्या सगळ्या ग्रुपला किल्ला बघायला आम्ही आमच्या खर्चाने घेऊन जातो. अशा प्रकारची किल्ल्यांची सुद्धा स्पर्धा आयोजित केली. शेवटचा उपक्रम सांगतो, तो आत्ता सुरू आहे, ज्याचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. आंबेगावला एक अप्रतिम शिवसृष्टी झालेली आहे. आपल्यापैकी 10% लोकांनीच पाहिलेली असेल, कारण अजूनही तिचा बोलबाला व्हायचा आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा ज्यावेळेला त्याच्या उद्घाटनाला आले त्यावेळेला मी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असे ज्याला कार्यक्रम आटपून गाडीत बसलो, त्याला अमित सारख्या माणसाने असं म्हटलं की त्याला इसको बढ़ाना पडेगा. त्यावेळेला तर फर्स्ट फेज झाली होती. एकूण 5 फेजेस आहेत, तर सेकंड पूर्ण झाली. त्यालाही अमित बहुतेक येतील असं दिसत आहे. तर ती एक अप्रतिम शिवसृष्टी आहे. सगळ्या प्रकारची शस्त्र बघायला मिळतात, सगळं लाईव्ह आहे. शेवटी फायनली छत्रपती शिवाजी महाराज आपल्याशी डायरेक्ट बोलतायत असे 3Dने अप्रतिम त्याने डेव्हलप केलेलं आहे. ते 250 रुपये तिकीट आहे. आम्ही ते तिकीट तुम्हाला फुकट देणार आहोत. आम्ही तिकीटं खरेदी करतो आमच्या पैशाने, आम्ही तुम्हाला फुकट देऊ. पालकही चालतील, मुलंही चालतील. आमच्या गाडीने घेऊन जातो, आमच्या गाडीने पुन्हा आणतो आणि प्लस घरी जाताना एखादं सँडविचचं पॅक देतो. असे 25,000 शालेय विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना शिवसृष्टी दाखवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना असा जिवंत पाहायला मिळावा, अशा प्रकारची योजना आता सुरू आहे. आणि त्यामुळे माधुरीताईंना खूप शुभेच्छा देत असताना शालेय विद्यार्थी, महाविद्यालयामध्ये मी महाविद्यालयांचा मंत्री आहे. 6,000 महाविद्यालय माझ्या अंडर येतात, 53 लाख विद्यार्थी आहेत. पण मी अनुभवतो की एका स्टेजनंतर करिअर उरतं, संस्कार थोडं अशक्यच वाटतं, ते या स्टेजला द्यावे लागतील. आणि त्यामुळे या लहान मुलांसाठी जे कोणी प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अजून एक 3 मोठे कार्यक्रम आटवायचे आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन आभाराची पण वाट न बघता मी लगेच निघतो.
सरांना गडबड असली तरी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेली ट्रॉफी आणि त्यांचं यश पाहता सर काही सेकंद निश्चितच त्यासाठी काढणार आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या आज 4 गुणवंत विद्यार्थ्यांचे म्हणजे योग पुरस्कार आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशवंत झालेले इयत्ता 8वी व 7वीचे विद्यार्थी यांचा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा, त्यांचा सत्कार करा, अभिनंदन करा. माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते हे अभिनंदन होत आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. आणि त्यासोबत आपल्या या बालकांसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी माननीय दादांच्या माध्यमातून एक चॉकलेटची भेट देण्यात येत आहे. एक अतिशय उत्तम पद्धतीने धन्यवाद. माननीय केंद्र उच्च शिक्षण मंत्री तसेच वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे या ठिकाणी आले, त्यांनी आपला वेळ दिला, त्याबद्दल आपण सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानूयात. यानंतर माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नम जोशी सर हे आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करतील. विद्यार्थी मित्रांनो, बेटे बेटे सावधान. ज्या व्यक्तिमत्वाचं नाव यापुढे तुम्ही तुमच्या पिढीला सांगितलं की आम्ही त्यांचं भाषण ऐकलं आहे तरी सुद्धा ते अचंबित होतील असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर नम जोशी. सर्व उपस्थित मान्यवर, इथे पहिल्या 4 रंगात बसलेले सर्व मान्यवर आणि प्रामुख्याने माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी ज्यावेळी विद्यार्थी होतो त्यावेळी मला सुद्धा फार लांबलेली भाषणं आवडत नव्हती, म्हणून मी फार लांबलेलं भाषण करणार नाही. 3च मिनिटात भाषण करून तुम्हाला सोडून देणार आहे. या शाळेचा आज मला आनंद असा वाटतो की ज्या संस्थेशी माझा फार जुना संबंध आहे त्या व्यासपीठावर मला यायला मिळालं. तुम्हाला गंमत वाटेल, या व्यासपीठावर या या इमारतीच्या उद्घाटनाच्या वर्षी राधाकृष्णन आलेले असताना मी STC तिथं कोर्स पूर्ण केला आणि लग्नाची वेळी हे नाटक करून त्यात मी स्वतः रश्मी ही स्त्री भूमिका केली होती आणि ती पाहायला स्वतः लग्नाची वेळीचे लेखक आचार्य अत्रे आलेले होते. याचं कारण असं की आचार्य अत्रेंचे बंधू धाकटे बंधू यशवंत केशव अत्रे हे या शाळेत त्यावेळी शिक्षक होते. त्यांनी त्यांना बोलावलं होतं भावाला की आमच्या इथून नाटक काही आहे. आणि गंमत म्हणून सांगतो, मी आता 18 वर्षाचा होतो, जरा बरं असेल दिसत. आता हे काय म्हणले, तू पुरुष आहेस हे कळलं म्हणून, नाही तर तुझा मुकाच घेतला असता. त्यानंतर 1959 ते 1960 या 1 वर्ष मी इथे शिक्षकही होतो. त्यावेळी पु ना विरकर हे हेडमास्टर होते. आणि मित्रांनो, त्यावेळेचे माझे विद्यार्थी कोण, यशवंत दत्त प्रख्यात नट आणि त्यावेळी SP मंडळीवर असलेले डेकोरेशन समितीचे जे अध्यक्ष होते वा कोगेकर यांचा मुलगा शरद हा सुद्धा माझा त्या ठिकाणी विद्यार्थी होता. हे सगळं विस्ताराला सांगायची आता वेळ नाही, परंतु मला अत्यंत आनंद का झाला हे पहिल्यांदा या ठिकाणी सांगितलं. आज या दोन्ही पुरस्कारांचं मी अभिनंदन करतो. आणि महत्त्वाची गोष्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटीने हा समारंभ आनंदानं घडवण्याला संमती केली, याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं मुख्याध्यापकांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि न्यू स्कूल यांचं आता एकत्र काहीतरी अंडरस्टँडिंग होऊ द्या. आम्ही जे जे उपक्रम करू त्या उपक्रमाला असंच आपलं सहाय्य असू दे आणि आपण ते मनापासून द्याल
अशी खात्री वाटते. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शेवट माझा कुसुमाग्रजांच्या एका कवितेने करतो. कुसुमाग्रजांनी स्वतःविषयी 4 जोडीत म्हटलेलं आहे. त्यांच्याविषयी स्वतःविषयी, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, आणि गेल्यावरती कवितेमधल्या शब्दामधूनही राहील मी, असं कुसुमाग्रज म्हणतात. आता माझं वय 89, किती काळ आहे माहिती नाही. तर या कवितेत थोडासा बदल करून मी या ठिकाणी म्हणतो, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, जाता नाही या समारंभाला लक्षात ठेवून जाईन मी. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर श्री बाळकृष्ण माडगुळकर यांना मी विनंती करतो की कृपया आपण आभार प्रदर्शन करावे. एका नयनरम्य अतिशय सुंदर आणि देखण्या सोहळ्याचा समारोप आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे आलेलं आहे, याचा मला अभिमान वाटतो. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीवन गौरव आणि डॉक्टर मंदा खांडगे पुरस्कृत ज्येष्ठ कवी व शिक्षणतज्ज्ञ ग. पाटील पुरस्कार समारंभ अतिशय नेटकेपणाने पार पडलेला आहे. याबद्दल सर्व संयोजकांना मी धन्यवाद देतो. तसंच मुलांच्या मध्ये रममाण होणाऱ्या करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे या ध्येयानं काम करणाऱ्या माधुरताई सहस्रबुद्धे यांना जीवन गौरव हा पुरस्कार मिळालेला आहे. याचा मला खूप आनंद होतो. मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. तसंच साहित्य क्षेत्रामध्ये स्वैर संचार करणाऱ्या डॉक्टर निलिमा गुंडी यांनाही कविवर्य ग. पाटील पुरस्कार मिळालेला आहे. या दोघींनी हे पुरस्कार स्वीकारले याबद्दल अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे यांच्या वतीने आभार मानतो. चंद्रकांत दादा वेळात वेळ काढून आले, त्यांचा व्यस्त कार्यक्रम किती आहे त्यांनी सांगितला, तरी आपल्या संस्थेवरील प्रेमाखातर ते आले, याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आमचे गुरुवर्य आणि मार्गदर्शक डॉक्टर नमद जोशी थोडक्यात भाषण कसं करावं याचा त्यांनी आदर्श पाठ या ठिकाणी घालून दिला. BEdचे पाठ अनेक आम्ही ऐकलेले आणि हा पण पाठ ऐकला. यामध्ये माननीय प्रमोद रावत, धनंजय कुलकर्णी, खेमराज रणपिसे, डॉक्टर सविता केळकर, सौ सुनीता राव आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी वेळ दिला आणि आमच्या संस्थेसाठी त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली, हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यानंतर डॉक्टर मंदा खांडगे यांच्या या दानशूरपणामुळं हा कार्यक्रम आज करता आला, हे मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो. आमचे विश्वस्त श्री चिटणीस सातारहून या कार्यक्रमासाठी आवर्जून आले, त्यांनाही धन्यवाद देतो. डॉक्टर संगीता बर्वे आमच्या सल्लागार आहेत, त्यांचे धन्यवाद देतो. तसंच अध्यक्ष राजन लाखे, डॉक्टर दिलीप गरुड, विलास रासकर, भरत सुरसे, कविता मेंदळे, विश्वनाथ भुजबळ, मीरा शिंदे, सीमा चव्हाण, विनोद वाघ, विजय जगताप, सुनील भोसले या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. तसंच अतिशय उत्तम सूत्रसंचालन करून सूत्रसंचालन कसं प्रभावी करावं याचं मार्गदर्शन करणारे हे योगेश पाटील यांनाही आभार मानतो आणि आभाराचे भार या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की शाळा समिती अध्यक्ष माननीय रणपिसे सर व मुख्यापिका राव मॅडम यांच्यासोबत आपण या ठिकाणाहून प्रस्थान करावे. सर्व विद्यार्थ्यांनी व निमंत्रितांनी तोपर्यंत कृपया जागेवरच थांबून जावे.